पवित्र तो देहवाने पुण्यंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या देव इच्छिर चरणीची माती देव इच्छिर चरणीची माती धावत चालते मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची नवमाशुतोषं दिनेष्ट पोषण मग सहंति सिंधु शोषं शिरुक्मिणी मतिमुषं पुरुषं परंतम वंदे दुरंत चरितं हृदि संचरन्तं ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथम यातोसि वैकुंठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं ढल पवित्र तो देहवाने पुण्यवंत नवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराम महाराज यांचा 5 चरणाचा नामधारक महापुरुषाला प्राप्त होणाऱ्या फलाचं चिंतन मांडणारा अर्थात नामधारकाची साधूची महती गाणारा अभंग आहे. आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात परमपूजनीय श्री संत लक्ष्मीगिरी महाराज यांच्या 26व्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनाचा औचित्य साधून चालू असणारा भक्ती उत्सव मोठ्या आनंदात आपल्या गावात हा भक्ती उत्सव चालू झालेला आहे. दुपारच्या सत्रात तुमचे भक्तीपण आदरणीय विनायकजी महाराज सातव महाराजांच्या मुखातून शिवपुराणाचं आपण चिंतन श्रवण करत आहात आणि संध्याकाळच्या सत्रात कीर्तन आहे. ज्या महापुरुषांच्या सन्निध संजीवन समाधीच्या सन्निध हा भक्ती उत्सव चालू आहे. गंधर्वासारखी गायक इथं उपस्थित आहेत. आमच्या हरिभक्तीपण आदरणीय मौली महाराज खवणे, नामदेव महाराजजी आढाव, गोड अशा प्रकारचं मंगेश महाराज आहेत, शुभम महाराज आदी करून मंडळी आहेत. त्याचबरोबर महाराजांच्या चरित्राचं पान ज्यांच्या मुखातून करत आहेत हरिभक्तीपरायण आत्माराम महाराज अत्तरकार. आज खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आजच्या या दिवसाचा पूर्ण ज्यांनी खर्च उचललेला आहे अन्नदानाचा, असे दोन्ही अन्नदाते मंगेशराव ज्ञानेश्वररावजी भिशे पुंजाजी भरसाकडे मांडका या दोघांनी सुद्धा आजच्या या दिवसाचा अन्नदानाचा खर्च उचललेला आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन. असं वाटत नाही का कीर्तनाला आल्यानंतर एखाद्या खेड्यात कीर्तनाला आलो. अतिशय प्रासादिक रमणीय अशा प्रकारचं वातावरण आहे. आल्हाददायक वातावरण, उपस्थिती भरपूर आहे. कीर्तनकार बसला तरी चालतो, आवाज उभा पाहिजे. पण खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर कीर्तनकार उभा आहे ना आवाज बसलेला आहे. विठ्ठल शिवकथेचं आपण पान करत आहात. ज्या महापुरुषांचा विचार करायचा झाला तर ज्यांनी आपली संजीवन समाधी सिद्ध केली. समाधी इतकी सोपी नाही देवा. समाधी सिद्ध करण्यासाठी एका दिवसात एका जन्माची साधना लागत नाही, कितीतरी काळ त्याची साधना करावी लागते. ध्यातृ ध्याने परित्यज्य क्रमाध्येक गोचरम.
निवात दीपवत चित्तम समाधीर भिधी येते अशी ध्यातृध्यानाचा परित्याग करून ध्येक गोचर वृत्ती आपल्या चित्तात धारण करणं इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी कितीतरी दीर्घकालपर्यंत चित्ताला स्थिर करण्याची साधना आपल्या जीवनात साधून केली पाहिजे, तेव्हा ही समाधी सिद्ध होते. त्याचं चिंतन करते. शास्त्रात असं चिंतन केलं, अस्पर्श योग नामेश दुर्दर्श सर्व योगिभी. अस्पर्श नावाची जी समाधी आहे योग्याला सुद्धा दुर्लभ आहे म्हणे, ते सामान्य समाधी नाही. अस्पर्श योग नामेश दुर्दर्श सर्व योगिभी. मोठमोठ्या योग्याला सुद्धा ही समाधी सिद्ध होत नाही, पण एखादा महात्मा ती समाधी सिद्ध करत असेल तर तो अधिकारी समजला पाहिजे. परमपूजनीय श्रद्धेय संत लक्ष्मणगिरी महाराजांनी आपल्या समाधीचं स्थान निश्चित केलं. समाधी कुठं घ्यावी, समाधीचं स्थळ कसं असावं याचं चिंतन सुद्धा आमचे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. निगूढ मठ व्हावे का शिवालय, असं समाधीच्या स्थानाचं चिंतन केलं. तिथं काय असावं काय नसावं याचा बारकाईनं विचार ज्ञानोबा आपल्याला ज्ञानेश्वरी सांगतात. योग हठयोग प्रदीपिकेत सुद्धा समाधीच्या स्थानाचं काही चिंतन केलेलं आहे. तशा प्रकारचं हे जे स्थान आहे ते पुरातन असलं पाहिजे का. त्याच्या पाठीमागचा इतिहास असा आहे, साधू ज्यावेळेस समाधी घेतो त्यावेळेस त्या स्थानाची शुद्धता पाहतो आणि शुद्धता असल्याशिवाय त्या स्थानात समाधी घेत नाही. ज्यार्थी आपलं मांडका क्षेत्र त्यांनी निवडलं त्यार्थी या स्थानाची शुद्धता असली पाहिजे. मला वाटते याचा प्रत्येक दिवस आपल्याला काही दिवसाखाली इथं भगवान नागदेवतेची मूर्ती खनन करतोय सापडली. याचा अर्थ काय हो, इथं काहीतरी पूर्व काळात इथं मोठे मंदिर असले पाहिजे, काहीतरी साधना स्थळ असलं पाहिजे, ऋषीनं इथं काहीतरी वास्तव्य केलं असलं पाहिजे, असे प्रासादिक स्थळ आहे. आणि तिथं अशा प्रकारची महाराजांची समाधी, महाराजांच्या समाधीचा हा भक्ती उत्सव. समाधी त्यांनी जरी घेतली तरी ती समाधी थडग्याची समाधी नाही, मेढ्यानंतरची समाधी नाही, सचेत समाधी आहे. सचेत समाधी कोणी घेते, कोणाला शक्य आहे काय आहे, आपल्या ठिकाणी असणारी शक्ती कालांतरानं या जगताच्या उपयोगी यावी, त्या शक्तीला या जगताचा उपसर्ग होऊ नये म्हणून एखाद्या विवरात नेऊन तो महात्मा ती शक्ती जागृत अशा स्वरूपाची ठेवते. त्याला सचेत किंवा संजीवन समाधी म्हणतात. अशी सचेत समाधी इथं आहे. म्हणून आपण सगळेजण भाग्यवान आहात. महाराजांच्या कृपा आशीर्वादाखाली आपण जीवन जगता अशी भाग्यवान मंडळी आहेत. मूळ अशा प्रकारचं आयोजन आहे. आज तिसरा का चौथा दिवस आजचा आहे. शिवकथेचा आपण पान करत आहात. शिवकथा सामान्य नाही, जी अतिशय भोळ्या देवतेची कथा आहे. आपण सहज जरी त्याला काय पूजेचे त्याचा पूजा किती आमच्या संतांनी सांगितलेलं आहे. वारकरी संप्रदाय जशी विष्णूची पूजा करते ना तशी शंकराची पूजा करते. तुका म्हणे विष्णू शिवा वाचून जे देवा भजती ते. म्हणून आमच्या संतांनी आम्हाला नियमच सांगितलं, हरिहरात भेद नाही. हरिहरात जर भेद करत असेल तर त्याला दोष प्राप्त होतो. हरीची पूजा करतो आणि हराची निंदा करतो, नाही जमत. किंवा हराची पूजा करतो आणि हरीची निंदा करतो, ते नाही. वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे, याच्यात हराला आणि हरीला तितकंच महत्व आहे. उलट पक्षी भजन जर काय करत असतील, भगवान शंकरजी भजन करतात विष्णूचं आणि विष्णू भजन करतात शंकराचं. शिवकथेचं पान आपण करत आहात. अलीकडे तसंही भगवान शंकराच्या मंदिराला चांगले दिवस आलेले आहेत. चांगले दिवस आलेले आहेत. इतके दिवस गावाच्या बाहेर कुठंतरी ओसाड पडलेलं मंदिर, कमीत कमी माता भगिनी आता जाऊन तिथं पाणी तरी घेऊन जातात. एक लोटा जल सब समस्या का हल, हे सगळ्यांना माहित झालेलं आहे. साधना आपलीच आहे. भगवान शंकराची साधना म्हणजे काही पुरातन साधना आहे, पण आपलं असं आहे, बाहेरून आलं का त्याला प्राधान्य देतो आपण. बाहेरून आलं का त्या साधनेला प्राधान्य देतो. प्रदीपजी मिश्रांनी ज्यावेळेस या शिवपुराणाचं चिंतन मांडणं चालू केलं आणि काय महात्म्य आहे त्या शिव साधनेत आपल्या समोर आणून ठेवलं. पण आपल्याकडं जशी शंकराची आपलं विष्णूची पूजा आहे तशी शंकराची पूजा आहे. अतिशय भोळं दैवत आहे. म्हणून दररोज त्याला प्रार्थना करावी. आदा कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृपिक्षौ स्थितम माम विनमुत्रा मेध्ये क्वथेति नितराम जाठरो जात वेदा यद यद दुःखम यतेति नितराम शक्यते केन वक्तुम
शांत मे पराध शिव शिव शिवभो श्री महादेव शंभो अशी प्रार्थना संतांनी केली. शंकराचार्याचे सगळ्यात अधिक स्तोत्र जर कशावर असतील तर भगवान शंकरावर आहेत. विठ्ठल शिव साधना आपल्या इथं चालू आहे. आमचे हरिभक्तीपण आदरणीय गुरुबंधू विनायकजी महाराज सातव यांच्या मुखातून आपण शिवकथेचं पान करत आहात. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. दुपारी 2 सत्रात कथा आहे, शिवपुराणाची कथा आहे. 2 सत्रात त्याचं चिंतन करत आहात. आमचे हरिभक्तीपरायण गोपाल महाराज आहेत, हरिभक्तीपरायण मंगेश महाराज आहेत. गोड अशा प्रकारचे गंधर्वासारखी गायक मंडळी आहे, इंद्रासारखी वादक आहेत, परीक्षितीसारखे चाणक्ष श्रोते आहे. फक्त वक्ता तेवढा शुकदेव नाही. आलं लक्षात? आपल्या मर्यादित वेळ मी चिंतन करणार आहे. साधूच्या समाधी उत्सवाचं चिंतन आहे, पण साधूचं चिंतन घडवून अभंगाचा प्रपंच आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबार महाराज त्या साधूची महती गातात. तुकोबाराच्या जीवनाची विशेषता आहे. तुकोबार आणण्याच्या नादी लागतच नाही. किती शहाणा असला तरी तुकोबार म्हणतात माझ्या मनाला येत नाही, नाही येत मनाला. जो नामरूपाच्या ठिकाणी ज्याची चित्तवृत्ती जडली ना, तुकोबार म्हणतात मी त्याचा दास होण्याची सुद्धा तयारी दाखवतो. त्याचा दास मी अंकित. आलं का लक्षात? मी त्याचा दास होण्याची तयारी दाखवतो. याचा अर्थ असा आहे, तुकोबार आहे नामधारकाच्या विषयी हळवे आहेत. आज तुकोबार त्या नामधारकाची महती गातात. नामधारकाची तुकोबाराच्या वाङ्मयाचा विचार करायचा झाला तर तुकोबार पंडिताची स्तुती नाही गात, तुकोबार शहाण्याची स्तुती नाही गात, तुकोबार शास्त्रीची स्तुती नाही गात, पण तुकोबार नामधारकाची स्तुती गायल्याशिवाय राहत नाही. कलियुगाचं नियत साधन आहे परमात्म्याचं नामचिंतन. नामचिंतन सोडून अन्य काही करू लागलात तर उपयोग नाही. पण कलियुगात केवळ एकाच नामसाधनेनं त्या परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून नाम साधनेवर साधू संतांचा भर आहे. कलियुग केवळ नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. म्हणून नामस्मरणावर भर आहे. नामधारकाचा परिचय महाराज देतात. आम्हाला लोक भेटतात, आम्हाला नामधारकाचा नाही भलते परिचय देतात. द्यावा त्याचाही देतात आणि देऊ नाही त्याचाही देतात. फिरते लोक भेटतात, परिचय देतात, द्यावा त्याचाही देतात, नाही द्यायचा त्याचाही घेतात. आम्ही एखाद्या घरी गेलं का लोक सांगतात बुवा हे आमचं घर आहे, घराचा परिचय. महाराज आमचा मुलगा आहे, मुलाचा परिचय. मला वाटतं इथपर्यंत परिचय ठीक आहे. याच्याही पलीकडे परिचय देतात. महाराज ही आमची बायको आहे. काही गरज आहे का बुवाला परिचय देण्याची? तोही वेगळ्या भागात वेगळा. काही भागात सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे, बायकोचा परिचय. काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे, बायकोचा परिचय. काही भागात सांगतात महाराज हे आमच्या घरचे आहेत, महाराज हे आमच्या मिसेस आहेत. तिकडे कसं आहे मंगेश महाराज? काय आम्हाला काय परिचय नाही सांगायचं मत. मी एका घरी गेलो, ते माऊली दूध घेऊन आली. यजमान माझ्या शेजारी बसलेले. त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं. मला विचारलं महाराज हा कोण, तो मला माहित आहेत का? हो मी बाबा पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहित असण्याचं कारण काय? त्यांनी बायकोकडे बोट दाखवून मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. काय त्याचा परिचय? मला असा परिचय आतापर्यंत झाला नव्हता. नाविन्यपूर्ण परिचय होता. मी म्हणलं इकडं तिला बारदान म्हणतात, पण त्याला काय म्हणतात हे कळलं पाहिजे. मी थोडं थांबलो, त्याच्याकडे पाहिलं, तिच्याकडे पाहिलं. मग तिला विचारलं ताई हे तुमचे कोण आहे? आता ती त्याचीच बायको होती. बोलायला तेवढीच का? मग तिनं सांगितलं म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. भेटलं मला वाटतं या भंगाराचा बारदानाचा परिचय होण्यापेक्षा साधूचा परिचय झाला पाहिजे. का ऐका, मानवी जीवन जगते वेळेस 2 कक्षेत जीवन जगल्या जाते. एक जीवन आहे संपन्न जीवन आणि एक जीवन आहे सफल जीवन. जीवन संपन्न जगायचं झालं तर भौतिक सुखाची रेलचेल पाहिजे. पण ऐका, जीवन कितीही संपन्न जगा, शेवटी माती खात जावं लागते. माती खात. म्हणून तर आमचे तुकोबारा सांगतात रावणाची संपत्ती सामान्य नव्हती. कोट्यावधी घर काशान तांब्याची होती. शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं होती. पण एवढी जरी संपदा होती
तरी त्याला कवडी सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी हो सांगाती कवडी गेली नाही, सांगाती तुका म्हणे त्याची कवडी पण कवडी सुद्धा न्यायला जमली नाही महाराज. का नाही? ऐका, जीवन किती संपन्न जगा, शेवटी माती खात जावं लागते. म्हणून जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगलं पाहिजे. जीवन सफल कशानं होत असेल तर त्याला दोनच परिचयाची गरज आहे. एक तर देवाचा, देव मान्य साधूचा. देवाचा परिचय झाला तरी जीवन सफल होते आणि साधूचा परिचय झाला तरी जीवन सफल होते. सुफळा जन्म होईल येथून देता आलिंगन वैष्णवासी. देव भेटला तरी जीवनाची सार्थकता आहे आणि साधू भेटला तरी जीवनाची सार्थकता आहे. आज जगद्गुरु तुकोबा महाराज त्या साधूचा परिचय देतात. वेगळ्या अंगाने देव तुकोबा परिचय देतात. कधी वाणीद्वारा देतात, कधी साधूचा परिचय त्याच्या अस्तित्वानं देतात, कधी साधूचा परिचय त्याच्या स्वरूपाने देतात, कधी त्या साधूचा परिचय त्याच्या नामाने देतात. ऐका, कधी परिचय देते वेळेस त्या साधूचा परिचय त्याच्या वाणीनं देतात. व्यक्ती बोलला का कळतो का नाही? मानस जाणी जे व्यक्ती बोलला का कळतो. तसं साधूचाही परिचय वाणीहून होतो ना. साधूचाही परिचय त्याच्या वाणीतून होतो. प्रसंग सांगतो, कुंभासारखं वातावरण आहे. आजच भरपूर 10 कोटी समाज आहे. 10 कोटी खेड्यातली काही मंडळी कुंभात गेली, त्यांना भरपूर साधू दिसले. तिन्ही भगवे कपडेवाले साधू पाहिले, जवळ आले. कोण असतील बरं हे साधू? यांची जात काय? काही गरज नाही साधूच्या जातीचा विचारणा करण्याची. अंतःकरणात जिज्ञासा निर्माण झाली. पहिल्याकडे आले, कसं डायरेक्ट विचारता महाराज तुमची जात कोणती आहे? हात जोडले. भगवन, आम्ही खेड्यातली मंडळी आहे, आम्ही कुंभासाठी स्नानासाठी आलो. आम्हाला काही उद्धाराचं साधन सांगाल का? म्हणजे उद्धाराची इच्छा आहे. ऐका, उद्धाराची इच्छा असेल तर मी साधन सांगतो, ते केलं का तुमचा उद्धार निश्चित होईल. अरे काय महाराज साधन? त्यांनी सांगितलं, म्हणे राम नाम लड्डू हे गोपाल नाम घी, हरिको नाम मिश्री गोर गोर करपी. म्हणजे रामाचं नाव लाडू आहे, गोपालाचं नाव तूप आहे, हरीचं नाव मिश्री आहे, याचं मिश्रण कर, याचे गोड भरत जा. लक्षात आलं. उपदेश केला नामाचा, पण माध्यम निवडलं भोजनाचं. भोजनही साधं घेतलं नाही. कशाचं घेतलं? लाडू काय, तूप काय, साखर काय, असं भोजन आवडणारा एकच वर्ग आहे. कोण? त्याला म्हणतात ब्राह्मण. ज्या अर्थी भोजनाहून, गोड भोजनाहून जर उपदेश केला असेल तर हा महात्मा ब्राह्मण असला पाहिजे. लक्षात आलं. दुसऱ्याकडे हात जोडले. भगवान, काही आम्हाला उद्धाराचं साधन सांगाल का? त्यांनी नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं ना, त्यांच्यापेक्षा काही सोपं असेल तर सांगा. आणि मग म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं, राम नाम का खडग बना कर कृष्ण कटार बांधलिया, हरिनाम की ढाल बना कर यम का फंदा काटलिया. राम नाम खडग आहे, कृष्ण कटार आहे, हरिनामाची ढाल आहे, आणि त्यांनी यमाचं बंधन तोडून टाका. उपदेश केला नामाचा, पण माध्यम निवडलं शस्त्राचं. लक्षात आला, क्षेत्रीय कुलोत्पन्न साधू असला पाहिजे. तिसऱ्याकडे आले, हात जोडले. म्हणजे महाराज, काही उद्धाराचं साधन आम्हाला सांगाल का? आम्ही खेड्यातून आलो, सामान्य जीव आहे, इच्छा आहे उद्धाराची. म्हणजे काय करता? काय नाही, घरी भुसार मालाचं दुकान आहे. काय काय भेटते दुकानात? म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे काय दिलं म्हणजे उद्धार होईल? म्हणजे काय काय आहे तुमच्या दुकानात? त्यांनी सांगितलं, म्हणे महाराज सगळं भुसार माल आहे, काय पाहिजे सांगा ना. म्हणे तुझ्या दुकानात काय फळ आहे? म्हणे आहे ना महाराज. जायफळ? म्हणे आहे. मायफळ? म्हणे आहे. मिरे आहे ना महाराज. जिरे? अहो दररोज फोडणीचा पदार्थ लागतो ना दुकानात, आहे ना. हिंग? म्हणे आहे. मग मध्ये तुझा उद्धार झाला. महाराज साधं दुकानातलं सामान सांगतात उद्धार झाला असं म्हणतात, हे कसं काय होईल? नाही रे बाबा,
तू दुकानात बसल्यानंतर कोणीतरी तुला ज्यावेळेस कायफळ मागा येईल त्यावेळेस त्याला कायफळ दे. लक्ष इकडे केंद्रित कर, हे सुद्धा कायफळच आहे. एखादा तुझ्या दुकानात मायफळ मागा येईल त्याला मायफळ दे, पण देहाकडे लक्ष घाल, हे कायफळ सुद्धा मायफळच आहे बाबा. एखादा तुझ्या दुकानात जायफळ मागा येईल त्याला जायफळ दे, आणि पुन्हा देहाकडचा विचार कर, कायफळ हे मायफळ आहे म्हणून ते जायफळ आहे, ते जाणार आहे बाबा. म्हणून तुझं जे मिरे 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 मी रे मी रे जे चाललं एकदा जी रे, आलं कशा, तुझे मिरे मिरे एकदा जी रे हिंगदेव विठ्ठल. उपदेश केला पण व्यवहाराच्या माध्यमात केला. मला असं वाटते देवा, हा वैश्य कुलोत्पन्न साधू असला पाहिजे. व्यक्ती बोलला का कळतो तसं साधू बोलला का कळतो. साधू कसा बोलतो, साधूच्या बोलण्याची विशेषता काय. आमच्या संतांनी सांगितलं, त्यांच्या वाणीत जे वचन येते ते मधुर वचन असते, आणि उदरात बहुवा मधुरा वाणी ओठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटे. काय महाराज, आली मुखा वाटे अमृत वचने, अमृताची वाणी वरुषाला शुद्ध, अशी कितीतरी प्रमाण सांगायचं जमतील. वाणीद्वारा साधूचा परिचय. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वामध्ये. तो म्हणे ज्या अर्थी काम बिघडलं ना तोच असला पाहिजे बरं का. कधी कधी माणसाचं अस्तित्व ज्या अर्थी बिघडलं ना मग तो असला पाहिजे. ते तुम्ही माग असल्यामुळे मला आधार लागेल झाला टाळकरी असे पाहिजे पुढं. लक्षात, ज्या अर्थी म्हणे हा काम बिघडलं आहे बरं का, तोच आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. कोरोना होता का, कोरोना व्यक्तीचा अस्तित्वानं परिचय सांगत आहे मी तुम्हाला. त्या कोरोनातला प्रसंग, सुशिक्षित बेकार, लग्न जुळतच नव्हतं, इकून तिकून जुळवलं नाही जुळवलं. नवरीच्या बापाने एकच आठ टाकली, एकही म्हातारं लग्नाला जमायचं नाही. नेमका कोरोना म्हाताऱ्यावर होता. दुसरी लाट आठवा ना, सरकारनं म्हाताऱ्याला गाड्या बंद केल्या होत्या. म्हातारं लग्नाला जमायचं नाही तरच पोरगी देऊ बर का. झालं महाराज, लग्न ठरलं, पोराला आनंद झाला. पेढे ती जुळतच नव्हतं. पेढे स्वीटमार्ट वर गेला, पेढे घेतले, घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे. पेढे वाटत 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 घरी आला. आजोबा खाटावर मतावर बसलेलं होतं. म्हाताऱ्याच्या हातावर पेढा टेकवला. पेढा हातात पाहिल्यावर म्हाताऱ्यांच्या बाळा पेढा कशाचा म्हणे. आजोबा माझं लग्न जुळलं. म्हातारं म्हणे बरं झालं, मराय मोकळा झालं. म्हणजे ते म्हणे अरे कोरोनात लोक पटापट जात होते, माझाही नंबर कधी लागेल सांगायचं मत नाही. चिंता एकच वाटत होती, नाताचं लग्न तेवढं राहिलं, त्याच्याच मुळे चिंता होती. आता बरं म्हणे उघड्या डोळ्यांनी लग्न पाहिलं मग गेलो तरी काय हरकत. पण आजोबा म्हणे काय लग्नाला यायला जमायचं नाही का, सरकारनं म्हाताऱ्याला गाड्या बंद केल्या. म्हणून नवरीच्या बापानं सांगितलं नेमका म्हाताऱ्यावर कोरोना आहे, म्हणून एकही म्हातारं लग्नाला जमणार नाही. म्हातारं दिसलं तर लग्न होणार नाही. म्हातारं म्हणे मला माहित नाही, येणार म्हणजे येणार. आपण तुम्ही येऊन नाही नाही मला माहित नाही, मी त्याच्यासाठी तितके दिवस समलो नाताचं लग्न राहिलं म्हणून. एकदा लग्न झालं का उद्या गेलो तरी काही हरकत नाही. आपण आजोबा म्हातारं जास्त तानाही जमत नव्हतं, कारण नाही जास्त ताणलं तर म्हातारं 7-12 नाव चढवत नव्हतं. आणखी 7-12 त्याच्याच नावे होता. काय करावं मोठा प्रश्न पडला. दिवस निघून गेला, रात्र झाली, झोप लागली नाही. सकाळ
सकाळीच मित्र भेटला म्हणे काय रे बा चिंता तर 12 वाजले कपाळ असं का म्हणे काय करू राजा इतके दिवस जुळत नव्हतं चिंता होती आता जुळलं तरी चिंता म्हणे झालं काय म्हणे आमचं म्हातारं ऐकत नाही नवरीच्या बापाने आत टाकली एकही म्हातारं लग्नाला जमायचं मग सगळं त्यानं सांगितलं म्हणजे चल आपण म्हाताऱ्याला समजायला जाऊ म्हाताऱ्याला दोघे मित्र आले हात जोडले नमस्कार केला आणि आजोबा बरं आहे म्हणे बरं आहे आता नाताचं लग्न आहे लग्नाला जायचं मग झालं अहो म्हणे पण तुम्ही आले तर लग्न होणार नाही ते म्हणे मला माहित नाही येणार म्हणजे येणार म्हणे आजोबा असं करा ना इथंच येणार आहे मी लग्न नाही नाही मला डीजे वर नाचायचं येणार म्हणजे येणार म्हातारा म्हणे आता काय करा मोठा प्रश्न पडला नावीला अहो पण तुम्ही दिसले तर लग्न मोडणार आहे ते म्हणे तसं करा मला दिसू नये अशी व्यवस्था करा पण लग्नालाही म्हातारा हट्टाला पेटलं नावीलाच होता शेवटी पोरांनी ठरवलं काहीच हरकत नाही म्हाताऱ्याला न्यायचं पण तसं न्यायचं नाही पोत्यात घालून न्यायचं ऐकत नाही ना मला ते वराड निघलं लग्नाचा दिवस उजाडला पोत्यात म्हातारं भरलं ते नसते का भांड्याचा ट्रक काय म्हणतात त्याला हा भांडे लग्नात द्यायचे भांडे आंदण मग आंदण ज्या ट्रकात होतं त्या ट्रकात म्हातारं टाकलं मला त्या अन्नाच्या भांड्याच्या पाठीमागून टाकलं म्हातारं ते पोत आजोबा बाहेर निघायचं नाही बरं का काय हरकत नाही गेलो तिथं वराड जानोश्यावर वराड उतरलं डीजे खाली उतरला डीजे वर नाचण्यासाठी साहित्य लागते ते बॉक्स खाली उतरले डीजेवर लागते ना नाचायला काहीतरी काय इकडे नाही का डीजे मग डीजेवर काय लागते हा बॉक्स लागतात ना ते बॉक्स कशाचे तुम्हाला नाही माहित आणखी माहित होईल तुम्हाला अलग लक्षात ते बॉक्स घेऊन तरुण कोपऱ्यानं गेले तरुण तर होऊन आले डीजे जसा चालू झाला पोरं नाचू लागले तरुण सगळे नाचू लागले म्हातारं पोत्यातच नाचू लागलं तिथंच त्याला व्यवस्था केली होती म्हाताऱ्याची पोत्यातच नाचू लागलं महाराज तिकडलं नवरीचं इकडलं आलं एक जण त्यानं पाहिलं सगळे पेताड दिसतात सगळे पिऊन नाचत आहेत नवरदेवाने थोडी लावलेली होती त्यानं वाज घेतला नवरीच्या बापाकडे गेला म्हणे अहो अशा घरी पोरगी देता का पोरग पिऊन आहे आणि मग ते म्हणे लग्न मोडा कसं काय मोडा आता ती इथं आले ना अशी 8 टाका जेणेकरून त्यांना 8च मंजूर होणार नाही म्हणे मग म्हातारा का पाहणं शोधा ना म्हणे म्हातारा नाही त्याच्यात सगळे तरुणच नाचत होते म्हणे मग 8 काय टाकता म्हणे आपल्या गावात नदी आहे ना त्याला सांगा आमची नदी गावरान तुपानं वाहते करून द्या तरच मंडपात या तरच पोरगी तुम्हाला देऊ नाही तर लग्न मोडलं म्हणून समजा नवरीच्या बापानं त्या निरप्याजवळ निरोप दिला निरप्या निरोप घेऊन आला निरोप जसा आला एकाच्या कानावर दुसऱ्याच्या कानावर नवर त्याची तो उतरलीच जुळत नव्हते बाबा एक झालं काय ते म्हणे काय चिंता करू नको दोघं तिघ असतात ना त्याच्यासोबत काय म्हणतात त्याला हा ते लांडग्यासारखे टपूनच असत लांडगे त्याला सकून येत लांडगे तिकडे ते आणखी वेगळे नाव आहेत महाराज ते टपूनच होते ते गेले सांगायला ते डुलत आले त्यांना टेम्पेच काढले असे म्हणे 8 मंजूर असेल तर थांबा नाही तर निघा ते म्हणे बाबा हातपाय काय मोडून घ्यायचे नाही तुझं झालं तर ठीक नाही तर काही हरकत नाही आम्ही चाललो 1 तास 1.5 तास 2 तास झाले वराड वापस फिरलं एक म्हणे का रे असंही लग्न मोडलं तसंही लग्न मोडलं म्हाताऱ्याचा पोत्यात जीव कशाला घेता म्हातार बाहेर काढा ना एक जण गाडीत गेलं त्याचं ते पोत्याचा दोर सोडला म्हाताऱ्यानं मान वर काढली का रे म्हणे डीजे का बंद झालं का लग्न कशाचं लग्न होते नवरीचा बाप फार लहरी त्यांनी 8 टाकली आमच्या गावची नदी गावरान तुपानं वाहती केली तरच आमची पोरगी तुम्हाला देऊ म्हणे मग अहो म्हणे खायला तूप भेटन एवढं आणायचं कुठून तूप मग लग्न मोडलं म्हणे वराड वापस निघलं म्हणून तुम्हाला बाहेर काढायला आलो ते म्हणे का रे तुम्हाला काही डोके आहेत काय आकली आहे एवढ्या शुल्लक अटीवर कुठं लग्न मोडायचे असतात का कोण म्हणू लागलं ते म्हातार पोरायनं पहिले म्हातार तपासलं उतरली का नाही आजोबा पाण्यानं नदी नाही वाहती करायची गावरान तुपानं वाहती करायची म्हणजे बिचाऱ्याने 8च काय टाकली शुल्लक ताट आहे साधी ताट आहे कोणी आणला निरोप म्हणे निरप्या खाली आहे म्हणे त्या निरप्याजवळ आपला निरोप नवरीच्या बापाला द्या म्हणे काय आम्ही येते वेळेसच तुपाचे टँकर सोबत घेऊन आलो आम्ही तुपाची व्यवस्था केलेलीच आहे पण तुमच्या नदीत पाणी फार आहे पहिले नदी खाली करून द्या मग तूप सोडणं चालू करू निरप्यानं निरोप येऊन नवरीच्या बापाला सांगितलं ते म्हणतात
आम्ही येते वेळेसच तुपाची व्यवस्था केलेलीच आहे. तुपाचे टँकर सोबत आणले. फक्त तुमच्या नदीत पाणी फार आहे. पहिले नदी खाली करून द्या, मग तूप सोडू. मग ते म्हातार म्हणे का रे त्याच्यात एकही म्हातारा नाही. तुम्ही पाहिलं म्हणे हो सगळं पाहिलं एकही म्हातारा नाही. ते म्हणे नाही नाही, उन्हानं पिकले त्याची बुद्धी एवढी चालतच नाही. एक तरी त्याच्यात म्हातारा नाही, एक तरी शोध घ्या. आणि मग शोध घेतल्यावर पोत्यात म्हातारा सापडलं. महाराज पोत्यात. मला सांगायचं काय, म्हाताऱ्याचा परिचय झाला पण कशानं? त्याच्या अस्तित्वानं झाला. आलं लक्षात? कधी कधी व्यक्तीचा परिचय अस्तित्वानं होतो, तसा कधी कधी साधूचा परिचय अस्तित्वानं होतो. साधूचाही परिचय अस्तित्वानं आहे. साधूचा परिचय अस्तित्वानं होतो. जिथं साधूची वस्ती होते तिथं पुण्याचं पीक येते आणि पापाचा नाश होतो. जेथे वसती हरीचे दास दासाची वस्ती होते तिथं पुण्याचं पीक येते आणि पाप तिथून जाते. महाराज लक्ष्मणगिरी महाराजांची इथं वस्ती आहे, इथं त्यांची समाधी आहे. पुण्य पिके, हे कथा चालू आहे. पुण्य पिके सप्ताह चालू आहे. पुण्य पिके पापानाश. साधूची वस्ती झाली, साधूचा अस्तित्वानं परिचय. त्या महाभारतात कथा आहे. विराटाच्या नगरीत पांडव होते. शोधच लागत होता कुठे आहेत कुठे आहेत. अज्ञातवासात पांडव आहेत. आणि शोध घेता 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 दुर्योधन भीष्माचार्यांच्या जवळ आला. ताजी तुम्हाला पांडवाचा निश्चित पत्ता माहित आहे, तुम्ही मला सांग. अरे दुर्योधना खरं नाही रे. शेवटी हृदयाला लागेल असे शब्द तो दुर्योधन बोलला. आणि मग भीष्माचार्यांनी सांगितलं खरं सांगू का, मला पांडव कुठे आहे ते माहित नाही, पण तुला एक सांगतो, पांडव धर्मात्मे आहेत. पांडव जिथं राहतील त्या भूमीत पुण्याचं पीक येईल. तिथली भूमी आपोआप अशा प्रकारचे फळ देईल. आणि दुसरी विशेषता सांगतो, तिथं भरपूर गाय दुभत्या राहतील. त्या भूमीत गेल्यानंतर आनंद चित्तात आल्हाद निर्माण होईल. तिथं पांडव असतील. मला सांगायचं काय, कधी कधी साधूचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होते. पांडवाचा परिचय नंतर ते सगळे लक्षण विराटाच्या नगरीत जुळत होते. स्वारी केली, तिथं पांडव सापडले. माझा विषय चालला का कधी कधी साधूचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होते, कधी कधी साधूचा परिचय त्याच्या स्वरूपातून होतो. साधूचे स्वरूप काय? साधू म्हणजे प्रत्यक्ष यदक्षरम अनाख्यम आनंदम अजकेवलम श्रीमनशी निवृत्तीनाथेते ख्यातम दैवतमाश्रयेत. मला वाटतं ह्या साधूचा स्वरूपातून परिचय. तसा आज जगद्गुरु तुकोबार महाराज त्या साधूचाच परिचय देतात. पण साधूचा परिचय देते स्वरूप नाही निवडलं, साधूचं रूप निवडलं, साधूचा विग्रह निवडला. तुम्हा आम्हालाही देह आहे आणि त्या साधूलाही देह आहे. पण तुमच्या आमच्यापेक्षा त्या साधूचा देह कसा आहे? अभंगाचं पवित्र तो देह
त्यापेक्षा डबल पाहिजे मला. माझा विषय चालला पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. काय विशेषता आहे महाराज? आम्हालाही देह आहे आणि साधूलाही देह आहे, पण फरक काय? तुकोबाराय म्हणतात त्यांचा देह पवित्र आहे आणि त्यांची वाणी पुण्यवान आहे. का हो महाराज? एकीकडे तुम्ही देहाच्या संबंधानं नियम सांगतात, देह मात्र पवित्र. शरीर म्हणजे दुःखाचं कोठार आहे, शरीर म्हणजे रोगाचं भांडार आहे, शरीर म्हणजे दुर्गंधीच्या आश्रयाचं स्थान आहे. देहासारखी अपवित्र वस्तू दुसरी तिसरी नाही. हे तुमचंच मत आहे, नाही अपवित्र शरीरा. एकीकडे म्हणता देह अपवित्र आहे, देहाच्या बाबतीत नियम सांगता देह मात्र अपवित्र. मला वाटते आमची अनुभूती काही वेगळी नाही. जरा हात घासून वास घेऊन पहा बरं. सेंट येतो ना? सेंट येतो नाही महाराज? दुर्गंधी येते, दुर्गंधी. 2-4 दिवस स्नान करूच नका. काय वाटते? त्या कुंभात मध्ये 35 वर्ष स्नान न केलेला एक महात्मा सगळं अजब. काय सांगायचं ते महाराज? कोण जाणे कोणा घडे उपासना, त्या कोणत्या उपासनेचा प्रकार असेल नाही आपल्याला ज्ञान, आपण त्याला खोटं कसं समजायचं? माझा विषय एवढा चालला का देहाची अनुभूती पाहतोय सुद्धा देह अपवित्र आहे, अनुभूती सुद्धा आमची अशीच आहे. म्हणून तर सगळ्या संतांनी, एका गुरुजीनं सांगितलं एका शिष्याला, म्हणे बाळा जा, म्हणे काय, या जगतात सगळ्यात अपवित्र पदार्थ शोधू नका. शिष्य बाहेर पडला, एक अपवित्र पदार्थ शोधू लागला आणि शोधता त्याला सगळ्यात अपवित्र वाटली माणसाची विष्ठा. माणसाच्या विष्ठेजवळ आला आणि ती उचलून गुरुजीकडे घेऊन जाणार. तेवढ्यात त्या विष्ठेला वाचा फुटली. ती विष्ठा म्हणे अपवित्र, मला हात लावू नको. कोण म्हणते? ऐकत असते ना? कोण? ती विष्ठा म्हणे अपवित्र, मला हात लावू नको. ते म्हणे का ग, तू अपवित्र का मी अपवित्र? ती विष्ठा म्हणे मूर्खा, तू अपवित्र. मी कस काय अपवित्र? तुला माहित आहे? अगं लोक बहिर्दिशेला गेल्यानंतर हातपाय धुतल्याशिवाय घरात येत नाही आणि तू मला अपवित्र म्हणते. विष्ठा म्हणे मूर्खा, तूच अपवित्र आहे. म्हणजे मी कस काय अपवित्र? कस काय अपवित्र? तर त्या विष्ठेनं सांगितलं, तुला माहित आहे का मी रात्री कोण होते? त्या विष्ठेनं सांगितलं, मी कोण होते तुला माहित आहे? रात्री मी बासुंदी होते. रात्री काय होता जेवायला? काय होतं? गुलाबजाम होते, रसगुल्ला होते, जिलेबी होते, बुंदी होते, खवा होते, बर्फी होते, काय आवडते ते घ्या ना, वडा पाव होते. तुझ्यासारख्याने मला पाहिलं, तोंडाला पाणी सुटलं, घेतलं, या द्वारा वाटे आत टाकलं. फक्त या द्वारा वाटे मध्ये फक्त 3 तास मुक्काम केला. 3 तास. जे लोक मला रात्री पाहून लाळ गोटून जात होते, तेच लोक सकाळी मला पाहून थुंकून जाऊ लागले. खरं सांग, मी आजही दुकानात तसेच असते तर लोकांनी माझ्याकडे पाहून लाळ गोटली असते. पण तुझ्यासारख्या देहाचा संपर्क आला, मला ही अवस्था प्राप्त झाली. लोक माझ्याकडे पाहून थुंकून जाऊ लागले. खरं सांग, तू अपवित्र का मी अपवित्र? ज्ञानोबाराची फार गोडवी आहे. ज्ञानोबा सांगतात, किती चांगली द्रव्य देहात टाका, त्याला मळच करतो म्हणे. नाना सुद्रव्य गोमटी शरीरे झाली अपैटी, होऊन ठाकती किरटी मळूची जेवी. किती चांगले पदार्थ टाकले तरी त्या पदार्थाचं मळ घाण करण्याचं काम हा देह करतो. आमचे ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, त्या मदालसेच्या प्रकरणात ती मदालसा आपल्या बाळाला उपदेश करते.
असं आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा हा देह नाशिवंत आहे, मळमूत्राचं मिश्रण आहे, वर फक्त चर्म आहे. मला वाटते चर्म आहे म्हणूनच माणसं माणसा शेजारी बसली बर का. जरा एक कातड काढून टाका बरं, आपण एकूण एकाच्या शेजारी नाही बसणं शक्य नाही. मला सांगायचं काय, हा देह नाशवंत आहे. रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, देह अपवित्र आहे. तुकोबा रमतात, ज्ञानोबा रमतात, अनुभूती तशीच आहे. नाही शास्त्राला विचारलं तर शास्त्र देह अपवित्र आहे असं चिंतन करते. योग दर्शनाने चिंतन केलं, देह अपवित्र आहे म्हणजे का बाबा. पहिलं कारण दिलं स्थानात, देह अपवित्र का बीजात, देह अपवित्र का उपष्टंबात, देह अपवित्र का निस्यंदात, देह अपवित्र का निधनादपी, देह अपवित्र का कायम अधेय शोचत्वात. 6 कारण दिले, स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात, निधनादपी, कायम अधेय शोचत्वात. पंडितः अशुचिम्यदु. पंडित लोक या देहाला अपवित्र म्हणतात का. पहिलं कारण दिलं स्थानात. देह ज्या स्थानातून आला ते स्थान पवित्र नाही. कुठून आला देह, कुठून आला, आईच्या उदरातून आला. तिथं काय एअर कंडिशन आहे का, नाही महाराज. तिथं काय विष्टा लेप चोहीकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, काय तिथं चांगलं काही नाही. म्हणून तर आमचे तुकोबार म्हणतात, देवा त्या गर्भातल्या आहेत ना, मी तुला काय सांगू, मी स्वतः भोगल्यात. काय तिथं मौस मळमूत्र जाणार तुझं क्षणोक्षणा द्या. याचा अर्थ आहे आईच्या उदरात मलमूत्राच्या दाथरी देह तयार झाला म्हणून अपवित्र स्थानातून देहाचा प्रादुर्भाव आहे म्हणून देह अपवित्र आहे. दुसरं कारण दिलं, देह अपवित्र का. अपवित्र बीजापासून देहाची निर्मिती आहे. आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह आहे. पितृभुक्ता नजायात विर्यात जातोन्ने नैव वर्धते, देह सोन्नमयो नात्मा. आलं लक्षात. आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह आहे. आणि विकार रूप पदार्थाच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता राहत नाही म्हणून देह अपवित्र आहे. दुसरं कारण दिलं बीजात. तिसरं कारण दिलं, देहाला धारण करणारा एकही पदार्थ पवित्र नाही. सप्त धातूंनी देह धारण केला. कोणता धातू पवित्र आहे, त्वचा पवित्र आहे. आता सांगितलं त्वचा पवित्र नाही. मध्ये मांस आहे, मांस पवित्र आहे नाही. एखाद्या माऊलीनं भाजी कापता कापता बोट कापल्या गेलं आणि बोट कापल्यानंतर मांस बाजूला पडलं, त्याला जर तिचा स्पर्श झाला तर तिनं केलेला त्या दिवशी स्वयंपाक खायला चालत नाही म्हणे. का, मांस अपवित्र आहे म्हणून. त्याच्या पलीकडे आपल्या शरीरात रक्त आहे, रक्त पवित्र आहे का. सप्त धातू आहेत ना, रक्त आहे का पवित्र नाही. रक्ताला संस्कृत भाषेत नाव आहे अशुद्धा. काय, संस्कृत भाषेत रक्ताचं नाव रक्त नाही, अशुद्धा म्हणतात. अशुद्ध ज्याचं नावच अशुद्ध आहे त्याला शुद्ध समजता कसं. ज्ञानोबाने एका ठिकाणी त्याचा प्रयोग केला. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, ते अव्हेरोनी गोचीड. काय, रक्त काय नसेविती नाही. काय शब्द आहे ज्ञानोबाचा तिथं, अशुद्ध काय नसेविती. याचा अर्थ आहे रक्ताचं नावच अशुद्ध आहे, त्याला शुद्ध समजता कसं. अलग लक्षात. म्हणून रक्त अपवित्र आहे, मांस अपवित्र आहे, त्वचा अपवित्र आहे. त्याच्या पलीकडे अस्थी आहेत, हाड आहेत ना आपल्या शरीरात, फक्त तेवढं जिभेलाच नाही आपल्या. म्हणून म्हणतो ना आपण, तुझ्या जिभेला काही म्हणतो का नाही आपण एखाद्याला, खोटा बोल, अरे तुझ्या काही जिभेला हाड आहे का म्हणतो ना आपण. आपल्या जिभेला तेवढं हाड नाही देवा, पण आपल्या अंगात हाड आहेत. ऐका ना, हाड पवित्र आहेत का, हाड पवित्र, अस्थी पवित्र आहे. युक्तिवादानं उत्तर देतो तुम्हाला. एखाद्याला पोहोचून येतो, मग त्याच्या अस्थी घेऊन येतो, तिसऱ्या दिवशी घेऊन येतो आपण. तिसऱ्याच आणतो ना इकडं का दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी अस्थी आणतो. आणल्यानंतर अस्थी घरात ठेवतो का बाहेर ठेवतो. घरातला असला तरी अस्थी कुठे ठेवतो का. त्याचं कारण आहे, अस्थीच्या ठिकाणी पावित्र्य नाही, अस्थी अपवित्र आहे म्हणून अस्थी घरात घ्यायच्या नाही. अस्थी कोणाच्या असल्या तरी अस्थी बाहेर ठेवायच्या. याचा अर्थ असा आहे, तुझ्या किती अपवित्र सांगू का तुम्हाला. भजन करा विठ्ठल. म्हणजे एखाद्याला घर बांधायचं झालं तर त्याने जागा शुद्ध केली पाहिजे. जागा काय करायची, शुद्ध करायची. तुम्ही म्हणाल महाराज जागा कशाने अशुद्ध होते, त्याचं सोपं कारण सांगतो तुम्हाला. त्या जागेत जर एखाद्या माणसाची किंवा पशुची अस्थी पडली तर ती जागा अपवित्र होते. मग ती अस्थी तिथं राहिली, वर घर बांधण्यात आलं तर खाली राहिलेली अस्थी वरच्याला समाधान भेटू देत नाही. ऐकत आहे तुम्ही.
खाली जर हाड राहिलं माणसाचं पशुचं वर घर बांधण्यात आलं तर खालची असती वरच्याला समाधान भेटू देत नाही महाराज. म्हणून घर बांधायचं झालं तर पहिले जागा स्वच्छ शुद्ध केली पाहिजे. सांगू का जागा कशाने शुद्ध होते? तुम्ही म्हणत असाल तर, नाही तर माझा विषय नाही तो चिंतनात. सांगून ऐका. मग ऐका, घर बांधायची असेल तर लक्षात घ्या. जागा शुद्ध करायची झाली तर जागा सोन्याच्या नांगराने नांगरली पाहिजे. तुम्ही म्हणत होते नाही तुम्ही सांगणार नको. नाही वस्तू एक हे नाही, विनोद नाही, शास्त्र असं सांगते सोन्याच्या नांगराने जागा नांगरली का जागा पवित्र होते, शुद्ध होते. म्हणून ज्यांना घरं बांधायचे ते उद्या सोन्याचे नांगर खरेदी करा. तुमचं नांगरणं झालं काय म्हणता पाहुणे बुवा, काय म्हणता? पाठवतो आमच्याकडं. मला सांगायचं काय, याचा अर्थ असा आहे, मग एवढं तर सोनं शक्य नाही. मग त्या वास्तुशांतीच्या दिवशी ब्राह्मण बुवा सोन्याची काडी सांगतात ना, काडी ते काडी त्याला पाहिजे म्हणून नाही. भूमिदेवतेचं आव्हान एखाद्या पाटावर चौरंगावर करतात, यजमानाच्या हातात काडी देतात, पुढून वाकवतात, त्याचा नांगर करतात आणि शुद्धीचे मंत्र म्हणतात. आलं लक्षात? हा, म्हणजे जागा शुद्ध केल्याशिवाय घर बांधायचं नाही. आणखी सोपा उपाय आहे का? सोपा उपाय आहे का? जागा शुद्ध करायची झाली तर त्या जागेवर आपली देशी गाय आणून बांधा. ती गाय बांधल्यानंतर त्या गायीकडून गोमूत्र आणि शेण तिथं पडू द्या. गोमूत्र आणि शेण तिच्याकडून पडलं का ते सारून घ्या. ती जागा आपोआप पवित्र होऊन जाते. विठ्ठल विषय चालला, देहाला धारण करणारा एकही पदार्थ पवित्र नाही. म्हणून उपष्टंभ म्हणजे देहाला धारण करणारे सगळे पदार्थ पवित्र आहे. स्थानात, बीजात, उपष्टंभात, निस्यंदात. निस्यंद म्हणजे प्रवाह. इकडे बा, काय करत आहे? इकडे पहा माझ्याकडे. इथं येते काय येते रे? सकाळी सकाळी इथं काय येते? या कोनाड्यात काय येते? का स्वर्गातून आलास तू? स्वर्गातल्या लोकांच्या येत नाही मी काही. काय येते इथं? सांग ना, काय येते डोळ्यात? इथं काय येते सकाळी सकाळी या कोनाड्यात? काय येते? चिपड. ते चिपड पवित्र आहेत का? चिपड काढून ठेवता का? असे काढून भरण्यात खारोड्यात अशा काढून ठेवतात तसे चिपड काढून ठेवते का? नाही बरं, चिपड पवित्र नाही. ऐका, कानातून बाहेर येते, काय म्हणतो त्याला आपण? मळ. नावच त्याचं मळ आहे. मळ म्हणजेच अपवित्र. जरा हे वातावरण बदलत आहे ना, मलाही त्रास होत आहे घशाचा जरा. ऐका, ते वातावरण दुपारचं दही आहे का मला? खातून गोड लागलं, त्याचा परिणाम आता जाणवते. ऐका, ते वातावरण बदलल्यानंतर दोन प्रवाह चालू होतात, गंगा यमुना. कधी कधी ते तिथंच थांबत नाही, पुढे त्रिवेणी संगम होते. ते त्रिवेणी तिथं कधी कधी फारच मोठा प्रवाह असेल तर त्रिवेणीला थांबल्या जात नाही, पुढे ब्रह्मगिरीवर येतो. असं होते कधी कधी. आलं लक्षात? ऐका, मांडी घाल. नाकातून येणारं मटेरियल पवित्र आहे नाही. तूप जास्त झालं का भरण्यात काढून ठेवतो. याच काळात प्रोडक्शन त्याचं जास्त असते म्हणून काढून ठेवलं, जमते का? नाही. नाकातलं मटेरियल पवित्र नाही. तोंडातली लार, गरळ नाही पवित्र महाराज, नाही पवित्र. नाक मुख गळू लागले लाळा आणि शंभूड. देहाच्या आत जर पवित्र असतं तर देहाच्या द्वारावाटे पवित्र पदार्थ बाहेर पडले असते. देहातून एकही पवित्र पदार्थ बाहेर येत नाही. त्याचा अर्थ असा आहे, देहाच्या आत एकही पवित्र पदार्थ नाही. निस्यंद म्हणजे प्रवाह. देहातून येणारा प्रवाह पवित्र नाही, याचा अर्थ देह पवित्र आहे. स्थानात, बीजात, उपष्टंभात, निस्यंदात, निधनादपी. निधनाने मरणाने देह अपवित्र होतो. मरणाने देह स्वतःच पवित्र होत नाही. संबंधित नातेवाईक आहे त्यांना सुद्धा तो अपवित्र करून जातो. 10 दिवसापर्यंत त्यांच्या देहाच्या ठिकाणी सुतक असते. कोणत्याही धर्मकार्यात त्यांचा प्रवेश नाही. याचा अर्थ असा आहे, देह संबंधिताला सुद्धा अपवित्र करून जातो. म्हणून महाराज मरणाने देह अपवित्र होतो. त्याच्या पलीकडे सांगितलं शेवटचं कारण,
देह अपवित्र का? कायम बाहेरून पावित्र्याचं आदान देहाच्या संबंधाने करावं लागते. ज्याच्या ठिकाणी मुळात पावित्र्य आहे त्याला पवित्र करण्यासाठी बाहेरचं काही घ्यावं लागत नाही. गंगा मुळात पवित्र आहे, गंगेला पवित्र करण्यासाठी काही उपचार नाही. गोमूत्र मुळात पवित्र आहे, गोमूत्राला पवित्र करण्यासाठी उपचार नाही. पण देहाला पवित्र करण्यासाठी स्नान घालावं लागते. किती दिवसाला करता आंघोळी तुम्ही? स्नान रोजच करता? रोजच करता? रोजच केलं पाहिजे बरं का. ऐका, 100 कामं सोडत जा, 100 कामं सोडत जा, पहिले पंक्तीला येत जा. सकाळ संध्याकाळ आहे ना. हा, मग ऐका, विचार नाही करायचा. कोणी काही म्हणलं तर महाराजांनी सांगितलं म्हणून सांगा माझं नाव. 100 कामं सोडायचे आणि पहिले कशाला यायचं? तुम्ही बोलत का नाही बाबा, मला काही कळलं नाही. कशाला यायचं? पंक्तीला. ऐका, 100 कामं सोडायचं आणि पहिले पंक्तीला यायचं. आता ऐका पुढं, त्याच्या पुढे ऐका, 1000 कामं सोडा आणि पहिले स्नान करा. आता 100 बट पडले का बाजूला? शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचर्य. आता त्याच्या पुढे ऐका, 1,00,000 कामं टाका आणि पहिले सप्ताची वर्गणी द्या. नाही, तुम्ही टाळ्या वाजवणारे दिली असेल, आणि हे का वाजवत आहेत? द्या म्हणून. मला काही कोणी सांगितलं नाही, ओघा ओघानं आलं म्हणून. आलं लक्षात? 1,00,000 कामं सोडा आणि पहिले काय करा? दान धर्म करा. आणि त्याच्या पुढे आहे का, कोट्यावधी कामं टाका, कोट्यावधी कामं टाका आणि पहिले कथा कीर्तन प्रवचनाला येत जा. का? कारण कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. कोट्यावधी कामं टाकावे आणि आपल्या उद्धाराचं साधन पाहिलं पाहिजे. माझा विषय चालला, देहाला पवित्र करण्यासाठी स्नान घालावं लागते, देहाला पवित्र करण्यासाठी गंधलेपन करावं लागते. याचा अर्थ असा आहे, देहाच्या ठिकाणी पावित्र्य नाही, देह मात्र पवित्र आहे. हा नियम आहे. मी सगळे पुरावे दिले. तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, अनुभूती अशीच आहे. योग शास्त्र सांगते देह अपवित्र आहे. मग देह जर अपवित्र आहे तर आमचा जसा आहे तसाच ते आहे, संताचा देह आहे ना. आमचा जसाच आहे तसाच आहे त्यांचा. मग आमच्या बाबतीत म्हणता अपवित्र आहे, पवित्र तो देह, असं कसं? नियम सगळ्यासाठी सारखा असतो. तुकोबर म्हणे बाबा, नियम असला तरी नियमाला अपवाद असतो. नियम असला तरी अपवाद असतो. उदाहरण सांगतो तुम्हाला, धातूच्या ठिकाणी घनत्व असते, हा भौतिक शास्त्राचा नियम आहे. कोणताही धातू घ्या, धातूच्या ठिकाणी घनत्व असते, हा नियम आहे. माझ्या पुढे हा लोखंडाचा रॉड आहे, लोखंड धातू आहे, घनरूपात आहे, पण त्याला माईक लावाय जमला. माता भगिनीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, सोन्याचं आहे, सोन्याचं आहे, घनरूपात आहे म्हणून ते घालाय जमलं. पायात जोडवे आहे, चांदीचे आहे, घनरूपात आहे म्हणून घालाय जमले. ऐका, धातूच्या ठिकाणी घनत्व असते, हा नियम आहे. पण त्याला एक धातू अपवाद आहे. कोणता? त्याचं नाव आहे पारा. पारा, पारा धातूच आहे पण घनरूपात नाही. तो नेहमी द्रवावस्थेत उपलब्ध होतो. धातू मात्र घनतेला पारा अपवाद आहे, तसं देह मात्र अपावित्र्याला नामधारक साधूचा देह अपवाद आहे. अपवाद नियमाची हानी करते का? नाही बाबा, अपवाद स्वतःला वेगळं करते, नियमाला बळकटी आणते. तुकोबारा सांगतात, पवित्र तो देह, पवित्र तो देह. तो देह पवित्र म्हणजे हा कसा झाला? सहजच. एका म्हणता भले तुझ्या सहजची निंदिले, पण तो देह पवित्र आहे, त्यांचा देह पवित्र आहे. आणि पुढचा शब्द वापरतात महाराज, वाणी पुण्यवंत. मी म्हणतो देह पवित्र झाल्यावर तोंड पवित्र झालंच का? झालंच ना, वेगळं काय? देहातच तोंड आहे का बाजूला आहे तोंड? तुम्ही कीर्तनात आले, तोंड घरीच ठेवून आले, आहे का? नाही ना, तोंड सोबतच आहे ना आपल्या. म्हणजे देह पवित्र म्हणल्यानंतर वाणी पुण्यवान झाली. मग तुकोबारानं वाणी पुण्यवंत असा वेगळा विचार का मांडला? आठवलं नाही म्हणून पाठवलं का? हे आपलं आहे. साठवलं, आठवलं, पुढं पटवलं, पटलं नाही तर कटवलं, हे आपलं आहे. मग तुकोबारा वाणी पुण्यवंत असा विचार का मांडतात? वाणी देहात येत नाही का? देहातच वाणी आहे. खरं सांगू का? खरं ऐका माझं. वेगळा विचार का मांडला? वाणी देहात येत नाही का? खरं सांगतो तुम्हाला, वाणी देहात येतच नाही. वाणी देहात येतच नाही. रात्री सांगू का नको मी थोडा साशंक आहे. वाणी देहात येत नाही. देह पवित्र म्हणण्याच्या पाठीमागं तुकोबाराला वेगळा विचार मांडायचा आहे, आणि वाणी पुण्यवंत म्हणण्याच्या पाठीमागं तुकोबाराला वेगळा विचार मांडायचा आहे. म्हणजे
वाणी देहात. आता हे 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 आपलं जे तोंड आहे त्याचं गोलक आहे, या गोलकात ती इंद्रिय राहते. नाहीतर आंधळ्याला हे डोळे नसतात का, एवढाले मोठमोठे असतात पण दिसत नाही. का नाही? ती इंद्रिय तिथे कार्यरत नाही. बहिऱ्याला कान नसतं, ते कान असतात पण त्याला ऐकू येत नाही. का नाही? ते इंद्रिय कार्यत नाही. ती इंद्रिय सूक्ष्म आहे. सूक्ष्म्यात कार्यानुमेवम तत्, पंचदशीचं दुसरं प्रकरण मंगेश महाराज. आलं का लक्षात? श्लोक सांगा फक्त आता मला, मी तुम्हाला सांगतो ऐका. आपल्याला 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 काम करणारी इंद्रिय आहेत आपल्याकडे. कोणकोणते आहेत तो महाराज? पहिली दुसरीतला पाठ आहे. आपल्याला 5 काम करणारी इंद्रिय आपल्याकडे आहे. वाक, पाणी, पाद, पायु, हे जे आहेत ते कर्मेंद्रिय आहेत. आणि 5 ज्ञान करून देणारी इंद्रिय आपल्याकडे आहे. कोणकोणते? श्रोत्र, त्वग, अक्षी, रसना आणि घ्राण. हे 5 ज्ञान करून देणारी इंद्रिय आहेत. आणि हे सगळे अपंचकृत पंचभूताचं कार्य. कशाचं आहे? अपंचकृत पंचभूताचं कारण. पंचीकरण होण्याच्या आधीचा हा विषय. आलं लक्षात? आणि हे सगळे येतात ते स्थूल देहात येत नाही, ते सूक्ष्म देहात येतात. कारण सूक्ष्म देह 17 तत्वाचा आहे. त्यात 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी असे 17 तत्व आहे. बुद्धी, कर्मेंद्रिय, प्राण, पंचकर मनसाधिया शरीरात सप्तदशविध सूक्ष्म तल्लिंग मुच्यते, त्याला लिंग देह म्हणतात. ते 17 तत्वाचा आहे. माझा विषय ऐका. वाणी पुण्यवंत, वाणी जर कर्मेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय जर सूक्ष्म देहात येत असेल तर पवित्र तो देह म्हणण्यात तुकोबारला ते सांगायचं आहे. साधूचा स्थूल देह पवित्र आहे आणि वाणी पुण्यवंत म्हणण्यात तुकोबारला ते सांगायचं आहे. वाणी सूक्ष्म देहाचं उपलक्षण घ्या, त्यांचा सूक्ष्म देह पवित्र आहे म्हणून वाणी पुण्यवंत. विठ्ठल आता काही जास्त अवघडात जात नाही, सोप्यात येतो. काहीचा देह पवित्र आहे पण तोंड पवित्र नाही. काहीचा देह अपवित्र आहे पण वाणी पुण्यवान आहे. काहीचा देहही अपवित्र आहे, वाणी सुद्धा अपवित्र आहे. काहीचा देहही पवित्र आणि वाणी सुद्धा पवित्र. 4 वर्ग केले. काहीचा देह पवित्र आहे पण तोंड पवित्र नाही. गायीचा देह पवित्र आहे पण गायीचं तोंड पवित्र नाही. का नाही? गायीनं खोटी साक्ष दिली. 2 वेळा खोटी बोलली गाय. एकदा सीतामातेनं शाप दिला, एकदा भगवान शंकरजीनं शाप दिला. म्हणून आता मी ते काही कथा सांगत नाही, येणार आहे तुमच्या याच्यात कथा. ती आलं का लक्षात? पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गायचं, म्हणून जे माणसं खोटे बोलतात त्याचं तोंड पवित्र नसते. जे खोटे बोलतात आणि खोटे बोलणारा व्यक्ती पुढे आला त्याला पाहिलं का ओळखायचे काही 3 चिन्ह आहेत. सांगू का तुम्हाला? पुढचा व्यक्ती खरा बोलतो का खोटा बोलतो त्याला पाहिल्याबरोबर ओळखायचं जमते. त्याचे 3 चिन्ह आहे का महात्म्याने सांगितलेले. सांगू का तुम्हाला? नको, राहू द्या. ही सिक्रेट. आलं का लक्षात? ऐका. सांगत नाही. ज्याला पाहिजे ते मोकळ्यात भेटा म्हणून मी तुम्हाला सांगतो. पुढेही व्यक्ती, मी माझ्या पुढे व्यक्ती आला, हा खरा बोलतो का खोटा बोलतो क्षणात त्याला ओळखायचं जमते बरं का. हे आमच्या साधकांना विचारा. एका महात्म्याने ते चिन्ह सांगितले, पुढचा व्यक्ती ओळखाय जमते. जाऊ दे, ते माझा सध्या चिंतनाचा विषय नाही. जो खोटा बोलतो त्याचं तोंड पवित्र राहत नाही राहत पवित्र. म्हणून गायीचं मुख अपवित्र आहे, शरीर मात्र पवित्र. देव आहे, सगळ्या शरीरात देव आहे. आलं लक्षात? गोमातेच्या देहात पूर्ण देव आहे पण सर्व देवमयी आहे गोमाता. म्हणून तिचा देह पवित्र आहे, मुख पवित्र नाही. म्हणून गायत्री स्वमुखे भक्षितसे मळ. आलं का लक्षात? गायचं तोंड पवित्र नाही. अशीच एक कथा महाभारतात आलेली आहे. राजसूय यज्ञ ठरलेला आहे, प्रत्येकाकडे जबाबदारी वाटून दिलेली आहे. एक दिवस संध्याकाळची वेळ आहे. भगवान कृष्ण स्वतः ते राजसूय यज्ञाची तयारी पाहता भूदेवाकडे आले. ब्राह्मणाकडे, भूदेवा यज्ञ म्हणे काय सांगायचं देवा? यज्ञ म्हणे देवा सगळंच व्यवस्थित आहे, विपुल प्रमाणात आहे देवा, काही कमतरता नाही. असं वाटते किती खाऊन किती नाही. पण म्हणे पण काय म्हणे देवा सुपरवायझर फारच विचित्र आहे. पंक्ती बसल्या का 1.25 मणाचा गदा खांद्यावर घेतो आणि पंक्तीतून फिरतो, साधा फिरत नाही. लोणकडे तुपातली जिलेबी आहे, बासमतीचा भात आहे, बासुंदी पार महागाचं दूध आणून केलेली आहे. महागाचं अन्न आहे, पात्रावर का राहिलं ना गदा पाहिजे का गदा?
म्हणे देवा सगळं चांगलं आहे, पण त्या गध्याच्या धाकानच खाल्लेलं अंगी लागत. देवाला लक्षात आलं पाणी कुठं मुरते. देवाने फार आपला मोर्चा उशिरा भीमदादाच्या शिबिराकडे वळवला. बेल वाजवली. हा असं उघडाच बिचारा आळस देतच बाहेर आला. कुंभातून आलेला आळस. म्हणजे देवा इतक्या रात्री येण्याचे कष्ट कशासाठी. म्हणजे भीमा यज्ञ. म्हणे देवा असं वाटते यज्ञ संपूच नाही, जेवढं उरते तेवढं पठ्ठे एकटाच फस्त करतो म्हणे. तर किती त्याच्या उदरात रुक नावाचा अग्नी होता, किती खाल्लेलं पचायचं त्याला. अशा असत ते रोक उदर सप्तताई का नाही देऊन त्याने आम्हाला माहित नाही लक्षात. किती जरी किती म्हणे देवा जेवढं उरते तेवढं मी एकटाच पठ्ठ्या फस्त करतो. पण भीमा यज्ञ सांग व्हायला आणखीन एक ऋषी यायचा बाकी आहे. तो आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही. फक्त भीम म्हणे फक्त त्याचा मोबाईल नंबर द्या, तारीख कशी देत नाही मी पाहतो. भीमा तू बोलायला अडदान तो बोवा मानी. मग उद्या आपण त्याला आणायला जाऊ. आणि मग सकाळ झाली. पंच उष्यकाल रथ झोपत्या त्याला भीमदादा कृष्ण परमात्मा रथात बसले. मजल करत रथ गंधमादर ऋषीच्या आश्रमात आला. देव येणाऱ्याचे काही संकेत गंधमादर ऋषीला जाणवत होते. तेवढ्यात दारात पाहतात तर रथ आहे, रथात देव आहे. आनंद वाटला. देवाला पाहिला आनंद वाटला. स्वागतासाठी गंधमादन पुढे आले. तेवढ्यात देवाने रथातून खाली उडी घेतली. गंधमादन ऋषीच्या जवळ देव आले आणि गंधमादन ऋषीला देवाने साष्टांग दंडवत केलं. ओ देवा अशी उलटी गंगा कुठं वाहते का, तुम्ही मला का नमस्कार करता. गंधमादन ऋषी देवाला विचारू लागले. देव कोणाला नमस्कार करतात हा भीम रथातूनच पाहू लागला. रथ सोडला, भीम जवळ आला. मग विचारतो देवा हे कोण आहेत. भीमा हेच ते ऋषी आहेत. हे आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही, कर नमस्कार. भीम फक्त त्याच्याकडे पाहत राहिला. कारण गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं होतं आणि तोंड डुकराचं होतं. ऐकत आहे ना. शरीर सोन्याचं होतं आणि तोंड डुकराचं. म्हणे तेव्हा असा कसा ऋषी रे, शरीर एवढं तेजपुंज आणि तोंड असं काऊन डुकराचं. म्हणे भीमा असं कोणाच्या वर्मी लागेल बोलू नाही, कर नमस्कार. भीमाने नमस्कार केला आणि पुन्हा देवाला म्हणे देवा मला प्रश्न मोठा पडला. एवढा मोठा ऋषी, शरीर एवढं तेजपुंज सोन्याचं, तोंड असं डुकराचं कसं. म्हणे भीमा असं बोलू नाही बाबा. ऋषी पुढेच होते. म्हणे देवा कोण आहे. म्हणे धर्माचा अनुज आहे लहान भाऊ. काय म्हणतो. हे तुमचं शरीर एवढं तेजपुंज तोंड असं डुकराचं असं का विचारतो. ते म्हणे काय नाव बाळा. म्हणे माझं नाव भीम आहे. म्हणे खरं सांगू का बाळा भीमा, तू विचारू नाही मी सांगू नाही. नाही म्हणलं का जिज्ञासा जरा वाढते. म्हणे मला ऋषीवर प्रश्न पडला तुमच्याकडे पाहून, मला हे कळू द्या ना. ते म्हणे जरा तू जास्त जिज्ञासक दिसतो म्हणून तुला म्हणून सांगतो. म्हणे काय. म्हणे भीमा पूर्वीच्या काळी मी एवढा दानशूर होतो तुला काय सांगू. लाख लाख लोकांची पंगत बसवायचो. आज केलेलं पक्वान उद्या कधीच केलं नाही. आणि पंगत बसली का पंक्तीत पाठीमागा हात बांधून फिरायचो. आणि फिरते वेळेस त्यांना म्हणायचो भेटलं होतं तुम्हाला असं, पाहिलं तुम्ही असं. कोणी कोणी आहे आपल्यासारखा जाता खा आपल्या जीवावर हादाडा. जेव्हा दान धर्म केला बाबा त्याचा परिणाम शरीर सोन्याचं झालं. आणि असं लोकाला उपरोधानं टाकून बोललो त्याचा परिणाम तोंड डुकराचं झालं. भीमानं ऋषीकडं पाहणंच बंद केलं. भीमाने आपला चेहरा देवाकडे वळला. भीम देवाला म्हणू लागला देवा कान टोचायचेच होते तर घरीच, इतक्या लांब आणण्याची गरज काय होती. देवाने सांगितलं भीमा कान घरी टोचायचे नसतात, त्याच्यासाठी विठ्ठल. गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे. आणि मुख डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. सोनं पवित्र आहे महाराज. किती पवित्र आहे असं म्हणतात नो. सोनं घाणीत पडलं तरी काढून घ्यावं. नाही आलं तुमच्या लक्षात. नाही आलं लक्षात. ऐका एखाद्या वेळेस अंगठी भांड्यात पडली. अंगठी भांड्यात पडली. नाही आलं लक्षात. बरं जाऊ दे. मी नाही सांगितलं काय तुम्ही तशीच जाऊ देता. ज्ञानोबा म्हणतात एकोत्तराचे वाढी जळती आगी घालती उडी ते अनायासी सुगडी सांडिती केली. म्हणून सोनं कधीच अपवित्र होत नाही. माता भगिनीला विचारतो. जाऊ दे तुमचं बंद करतो. इकडे येतो आता. ऐका इकडं पहा. त्या मड्याचं प्रेताचं मड म्हणतात का प्रेत म्हणतात. प्रेत मड ऐका ना. त्याच्या सगळ्या वस्तू अपवित्र असतात. त्याचं काहीच चालत नाही. मड्याचं काहीच जमत नाही. सगळं अपवित्र असते. मग मी तुम्हाला विचारतो
त्या प्रेताच्या कानातलं गळ्यातलं तसं जाऊ देतात ना? नाही महाराज, चुकून एखादा दागिना चालला तर रडणाऱ्या स्पेशलिस्ट असतात. जोपर्यंत तो दागिना निघत नाही तोपर्यंत त्या दागिन्याचं नाव घेऊ घेऊ रडून दाखवू का तुम्हाला? त्या दागिना जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्या विशिष्ट स्वरात मला मर्यादा येतात नाही तर रडू नाही दाखवलं असतं तुम्हाला. माझा विषय चालला, प्रेताचं सगळं अपवित्र आहे पण सोनं अपवित्र होत नाही. का नाही? सोनं मुळात पवित्र आहे, कारण ते तेज आहे. करज आणि अकरज असं न्यायशास्त्रानं तेजाचे 2 प्रकार सांगितले. पण प्रत्यक्ष खनिजातून निघणारं तेज म्हणजे सोनं आहे. सोनं कधीच अपवित्र होत नाही. गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे, आणि मूग डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. दुसरा वर्ग आहे, देह अपवित्र आहे पण तोंड मात्र पवित्र आहे. देह अपवित्र आहे, वेश्या गणिका, देह अपवित्र आहे पण मुखाचा विचार करा. राघवा 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 असं चिंतन मुखानं चालू आहे. वाणी पुण्यवंत आहे. शरभंग ऋषीचा इतिहास पहा. शरभंग ऋषीचं शरीर प्रारब्धवशात खराब झालं पण मुखातून वेदाच्या रुच्या म्हणून रामाची स्तुती चालू आहे. माझा विषय चालला, देह अपवित्र आहे पण रुच्या मुखातून येत असलेली वेदाची वेदस्तुती बाहेर पडत असेल तर मला वाटते मुख मात्र पवित्र आहे. तिसरा वर्ग, देहही अपवित्र आहे आणि वाणी अपवित्र आहे. यात कोण येत असलो? आपण कुठे? आपला नंबर पहा ना कुठे आहे ते. आपला देह कसा आहे? भजन करा विठ्ठल. आपला देह कसा आहे? कसा आहे देह आपला? मी पटवून दिला किंवा आधी आपला देह कसा आहे? जरा बोला ना, का काही संशय तुम्हाला की नाही? आपला देह कसा आहे? अपवित्र. आपली वाणी मला वाटतं उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे. एखादा म्हणतो मी सहज बोललो, अरे सहज बोललो तरी पेटलं ना राजा. सगळं राजकारण त्या बोलण्यानंच चालू झालं विठ्ठल. वाणी महाराज फार प्रतापी आहे. आपला देह तर अपवित्र आहे पण वाणी सुद्धा. सांगू का तुम्हाला, असंच आम्ही या गावचं त्या गावला फिरत असतो. बसचा प्रवास होता. एक अगड बम मावशी गाडीला आडवी झाली. पवित्र तो देह. चालणं होत नव्हतं बिचारीला. गाडीला हात दाखवला. अरुंद वाट होती. ड्रायव्हरने गाडी जरा पुढे घेतली. तेवढं तिला चालावं लागत होतं. तिला वाटलं मी इथं हात दाखवला आणि गाडी पुढे थांबली. राग आला ड्रायव्हरचा. ड्रायव्हरला शिव्या देतच गाडीकडे आली. वाणी पुण्यवंत. ड्रायव्हरला शिव्या देत गाडीत आली. गाडीत जशी आली, आल्याबरोबर इकडं तिकडं पाहू लागली. कशाला? गाडीत गेल्यावर काय करता तुम्ही? जागा शोधतात. बरोबर आहे. सगळी गाडी भरलेली होती. नेमकी माझ्या सीटवर एक जागा खाली होती. तिनं माझ्या सीट कडे पाहिल्याबरोबर मला लक्षात आलं संक्रांत आपल्यावरच दिसते. ती माझ्या सीट कडे पाहून माझ्या सीटच्या दिशेनं चालू लागली. ती होती डबल, जागा होती सिंगल. मी तिला पाहिल्याबरोबर अर्ध्या सीटवर झालो. म्हणजे ड्रायव्हरलाही ना शिव्या दिल्या, आपल्याला काही शिव्या खायच्या नाही. अर्ध्या सीटवर झालो. 1.5 सीट बिचारीला मोकळी केली. तुका करी रिता ठाव त्यासी बैसा वया वाव. 1.5 सीट बिचारीला मोकळी केली. जवळ आली. म्हणलं ड्रायव्हरला शिव्या दिल्या. हिला सहानुभूतीनं बोललं तर ही शांत होईल. म्हणलं मावशी बसा. काही वाईट बोललो का? मावशी बसा असं तिला म्हणलं. तिला वाटत होतं बुवानी उभं अख्खी सीट मला सोडावी. आता मी आधी बसलेला कशी काय सीट सोडल? ती म्हणे मूड द्या, एवढ्या जागेत होते का? तिनं मला शिवी दिली. काय मूड द्या? मी तो मोठा विचारात पडलो. आपलं चुकलं काय? काय चुकलं विचारात पडलो. पुन्हा शांत दिमाखात विचार केला. म्हणून म्हणली तरी काय? मूड द्या तर म्हणली. आणि देह म्हणजे काय? मूडदाच आहे ना. देह म्हणजे चालता बोलता मूडदा आहे. असं मनाचं समाधान केलं. हलू नये, चालू नये, चैरा वैरा काही बोलू नये. म्हणून ते आला मूडदा तर म्हणली. काय वेगळं म्हणली बिचारी. मी शांत बसलो. पण सोबत आमचा एक विद्यार्थी होता. त्याला काय राहुल्या गेलं नाही. त्याला वाटलं आपल्या बाबांनी चांगली जागा दिली नाही ना, बाबाला शिवी दिली. ए बाई, अहो चांगली बाबांनी तुम्हाला जागा दिली, तुम्ही त्यांना शिवी दिली. आता तिने काय करायला पाहिजे होतं? काय करायला पाहिजे होतं? कमीत कमी तुम्ही सांगा ना, काय करायला पाहिजे होतं? कमीत कमी आशा बसले असं शांत तरी बसायला पाहिजे होतं. काय म्हणले सांगू? दिली असं एसटी काय त्याच्या बापाची आहे का?
तिनं काय काढला? माझा बाप काढला. मी मोठा विचारात पडलो, आपल्या बापाचं चुकलं काय? आपला बाप काय काढला असेल विचारात पडलो महाराज. मोठा प्रश्न. आणि पुन्हा मी शांततेत शांत दिमागात विचार करू लागलो, काय चुकीचं बोलली? खरंच एसटी आपल्या बापाची आहे का? एसटी खरंच आपल्या बापाची आहे का? आणि असेल कटू पण सत्य नाही का? विचारांते मला पटलं, खरंच एसटी आपल्या बापाची नाही. मी शांत बसलो. पण जो आम्हाला कीर्तनाला घ्यायला आला होता त्याला काय राहुल्या गेलं नाही. ते पुढं आलं, चिडलेलं होतं. ए म्हणे बाई, काही बोलण्याची अक्कल आहे तुला? काही बोलण्याची अक्कल आहे? हा, बोलतच चालली, शिव्या देतच चालली. तुला माहित आहेत कोण आहेत? कोण आहेत तुला माहित आहे? अगं ते आळंदीचे महाराज आहेत. आता तरी तिने काय करायला पाहिजे होतं? शांत बसायला पाहिजे होतं. काय म्हणली सांगू तुम्हाला? म्हणे असल आळंदीचा महाराज मला काय चुलीत घालायचा आहे का? मला वाटते देहही अपवित्र आणि वाणी सुद्धा. बस का? बस का? सांगू आणखी? बस झालं बाय, सांगा म्हणता विडल. आपलं गड्या संपत आलं. जास्त नको, ताकापुरतच रामायण पाहिजे म्हणून सांगायचं. देहही अपवित्र, वाणी अपवित्र. पण भगवत भक्ताचा नामधारकाचा देहही पवित्र, वाणी सुद्धा पवित्र. किती पवित्र? त्या देहाची साधना करावी इतकी पवित्र. किती पवित्र? ऐका, चिंतामणीची साधना केल्यानंतर जे फळ प्राप्त होते ते अशा साधूच्या देहाची साधना केल्यानंतर फळ प्राप्त होते. मला वाटते आपल्याला त्याची अनुभूती आहे. संत श्री लक्ष्मणगिरी महाराजांची आपण साधना करता आणि तशी फळ, तशी अनुभूती आपल्या जीवनात येते. सकळ चिंतामणी शरीर काय पुढं? जरी जाय अहंकार समूळ आशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. अरे मोक्षाच्या तीर्थाला सुद्धा जाण्याची गरज नाही. सगळे तीर्थ, सगळे पर्वकाळ यांच्या पायाजवळ येतात. म्हणून मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी, इति तयापासी अवघे जणे. इतके ते भगवत पवित्र आहे. तुकोबर म्हणतात पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. संत वाङ्मयात देह पवित्र ठेवण्यासाठी काही उपाय ऐका. पहिला उपाय, देव वा संतांच्या चरित्राचा उच्चार करा, देह पवित्र होतो. पवित्र होईन चरित्र उच्चारे. दुसरा उपाय, देह पवित्र होतो कशाने? देव वा संताला लोटांगण घाला, देह पवित्र होतो. पवित्र व्हावं या घालीन लोळणी, देह पवित्र होतो. आणि तिसरा उपाय आहे का, हरिपाठ कीर्ती जर तुम्ही मुखानं गायली, त्याचाही देह पवित्र होतो. हे सगळी साधन असले तरी तुकोबा एका साधनाचा निर्देश करतात, जे सदा सर्वकाळ देवाच्या नामाचं चिंतन करतात. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. सदा सर्वकाळ देवाचं चिंतन करतो, त्याचा देह पवित्र आहे. आम्ही करत नाही का चिंतन? इथं महत्वाचा शब्द आहे सर्व काळ. आम्ही करतो. आला ताप तर देवा तू माया बाप, गेला तर तुम्ही तुझ्या बापाचा. ही आपली अवस्था अशी आहे. पण खऱ्या अर्थानं आपलं खरी चिंतन नाही, खरी साधना नाही. साधू सर्व काळ देवासाठी देवाचं चिंतन करतो, म्हणून त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान. महाराज पटलं, त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान आहे, त्यांचा आम्हाला काय उपयोग? तुकोबार म्हणे भल्या माणसा आम्हाला म्हणून काय विचारतो? अरे त्यांचं चिंतन एखाद्या दोषी व्यक्तीने केलं तर दोषी सुद्धा करतो. किती पाप असू द्या, त्या पापाच्या राशीच्या राशी भस्मसात होतात. अभंगाचं दुसरं
पापाच्या राशीच्या राशी भस्मसात होतात। घड्याळ संपला, आता मी काही जास्त सांगत नाही। त्यांचं चिंतन कोणतं, काही त्या चिंतनाचे प्रकार आहेत का, त्यांचं चिंतन कोण काही दोषी तरलेत का, त्यांच्या नामाचं चिंतन, त्यांच्या उपदेशाचं चिंतन, त्यांच्या रूपाचं चिंतन, त्यांच्या स्वरूपाचं चिंतन, आणि यांनी कोणकोणते दोषी तरले स्वतंत्र त्याच्यासाठी कीर्तन करावं लागेल। पण त्यांचं चिंतन कशाला म्हणतात? देवाचं चिंतन जसं घडते तसं साधूचं चिंतन घडते का? चित्तवृत्ती स्थिर करण्याचं सामर्थ्य परमात्मा चित्त आहे। चित्तम चित्त विजानीयात ककार विषयात ध्यासा शक्य आहे, पण साधूच्या संबंधानं तसं घडू शकते का, असाही विचार आहे। त्यांच्या चिंतनाचा कसा प्रकार आहे, पण स्वतंत्र चिंतन त्याचं स्वतंत्र चिंतन करावं लागेल। म्हणून आता मी एक चरण सोडतो आणि बाकीचं सोडतो, अलग लक्षात। माझ्या नेहमीच्या प्रमाणानुसार ते करतो। त्याच्या चिंतनेत तरतील दोषी तरुण जातात आणि पापाच्या राशी भस्मसात होतात। कैमुतिक कन्याने एक विचार म्हणतो, अहो त्यानं चिंतन केल्यावर दोषी तरतील यात विशेष नाही। असा महात्मा वाटेनं चालला, एखादा महापापी पुढे आला, काय तो मरून पडला, त्याचं प्रेत खाली पडलं, त्या प्रेतावर जरी त्या नामधारकाची दृष्टी पडली तरी तो तरतो म्हणे, तो महापापी तरतो नाही। त्या महापापी मेला, त्याची चिता लागली, चितेतून धूर बाहेर आला, देहावर नाही त्या धुरावर साधूची करुणामयी दृष्टी पडली तरी तो तरतो नाही, तो मेला, त्याची राख खाली पडली, त्या राखेवर जरी साधूची करुणामयी दृष्टी पडली तरी तरतो। मी बोलत नाही, नारद पुराणात त्याचं चिंतन आलं। नारद पुराणात सांगतात, महापातक युक्तावा उपपातके, महापापी असू द्या उपपापी असू द्या, परमपदम प्रयांते हो, तो परमपदाला जातो। कधी महाराज? महद्भी अवलोकिता, महापुरुषाने त्याचं अवलोकन केलं पाहिजे। कशाचं अवलोकन केलं पाहिजे महाराज? कलेवरम तद्धूमम तद्भस्मम वापी सत्तमम, त्यांनी सांगितलं त्या कलेवराचं, त्यांच्या शरीरातून निघणाऱ्या धुराचं नाही, त्यांच्या त्या भस्माचं जरी अवलोकन केलं, ऐका, नामधारकाची दृष्टी महापाप्याच्या शरीरावर पडू द्या, त्याच्या शरीरातून निघणाऱ्या धुरावर पडू द्या, नाही त्याच्या त्या राखेवर पडू द्या, तरी त्या महापाप्याचा उद्धार होतो। त्यानं चिंतन केलं नाही तरी मग त्या महापाप्याने जर साधूचं चिंतन केलं तर उद्धार होणार नाही का? त्याला कैमुतिक कन्या शास्त्रात म्हणतात, मग तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या, पापाच्या राशीच्या राशी भस्मसात होतात। परमात्म्याचं नाम जसं पापाला ठेवत नाही तसं साधूचं नाव सुद्धा पाप शिल्लक ठेवत नाही, कारण परमात्म्याचं नाव पापाची होळी करते। परमात्म्याचं नाव पापाची होळी करते, तसं झालं साधूचं नाव सुद्धा पापाची होळी करून टाकते। तुम्हालाच ठेवतो आता मी थोडं, मला काही जास्त बोलायचं नाही, माझाही घसा दुखत आहे, पण सांगायचं काय तर पाप शिल्लक ठेवत नाही। काय आता ती संगती काय क्रम काय ते नाही सांगत, पण तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या। त्याच्या पुढे सांगायचं झालं तर पवित्रात पवित्र असणारा देव म्हणतो, बाबा भगवत भक्त किती पवित्र आहे, तुम्ही मला पवित्र समजताना ते माझं पावित्र्य नाही। देवाच्या मुखातले शब्द आहे भागवतात, एकनाथी भागवतात ओवे आहे, ते म्हणतो माझ्या ठिकाणचं हे पावित्र्य माझ्या भक्तामुळे मला प्राप्त झालं। मी काय करतो, माझ्या भक्ताच्या पायाची माती माझ्या कपाळाला लावतो, त्याच्यामुळे मी पवित्र झालो। ऐका ना, म्हणून माझ्या पायापासून निघणारी माझी पायवनी गंगा अतिशय पवित्र म्हणून भगवान शंकर डोक्यावर येतात। भागवतातले ओवे, माझ्या ठाई पवित्र पण ते मज भक्ताची जाण, या लागी मी आपण धावे चरण रेणू वंदावया। अरे भक्त चरण रेणू वंदिता, मज केवढी आली पवित्रता, माझी पायवनी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव। म्हणून भगवत भक्त सगळ्यात पवित्र आहे। हा विचार तेवढा सांगतो, थांबतो तुम्हाला। काय आमची तुकोबर आहे, कोणत्या तरी डोंगरावर साधनेला जायची, जिजाबाई भंडारात जायचे का? बर होते का तुम्ही तिथं? तुम्ही होते का? भंडारच नेतो बुवा, याला घोराड्यावर सोडावं लागेल मला, व्यंकट स्वामीच्या दरीत न्यावं लागेल याला। विठ्ठल तीन डोंगर आहे, भंडारा, घोराडा आणि भामचंद। तर तुकोबारे भंडारा, तुम्हाला भंडारा माहिती आहे, भंडारा नेले तुम्ही, आमचे तुकोबारे घोराड्यावर जायचे, तुमचे भंडारावर जायचे, आमच्या घोराड्यावर जायचे। ऐका, तिन्ही डोंगर, भंडारा सोपा आहे हो, तिथपर्यंत वाढ गेली म्हणजे लोकांना भंडारा माहित आहे, घोराडा आणि भामचंद्र माहितच नाही। आणि त्या घोराड्यात आणखीन एक असं स्थान आहे, इतकी मोठी कपार आहे, तिथं माणूस जायचा, तिथून खाली यायचं फारच कठीण। तिथं स्वामी महाराज, आमच्या परंपरेत बंकट स्वामी महाराज
ती तिथं साधनेला राहायची. तिथं त्यांनी त्या दगडात खुंटी, त्या कपारीत खुंटी ठोकलेली आहे. शेंडी बांधून पाठाला बसायचे पाठांतर करायला. का शेंडी का बांधायची? पाठ करता करता जर डुलकी लागली तर जाग यावा, झटका बसेल म्हणून ती शेंडी तिथं बांधायची. आजही ती खुंटी कोणी काढू शकलं नाही. दगडात खुंटी आहे, दगडात खुंटी. मला सांगते घोराडेश्वर डोंगर आहे. मला सांगायचं काय, घोराडेश्वर, भामचंद्र असे 3 डोंगर आहेत. देऊच्या बाहेर आल्यानंतर ते 3 जवळजवळ 10-15 किलोमीटरच्या अंतरात हे डोंगर आहेत. तुकोबार कोणत्या तरी डोंगराला साधनेला जायचे. जिजाबाई आवली भाकरी घेऊन जायच्या. जाता जाता एक दिवशी माऊली भाकरी घेऊन जात आहे. जाता जाता पायात काटा भरला. कथा माहित आहे, फक्त मला त्यातला रहस्य भाव सांगायचा आहे. ऐका. पायात काटा भरला, डोक्यावरची भाकरीची पाटी खाली पडली, भाकरी अस्ताव्यस्त पडल्या, पाण्याचं गाडगं होतं, खाली पडलं, मातीचं होतं, कुठून गेलं? पाणी सांडलं, मुखातून शिव्या चालू झाल्या. कोणाला? कोणाला? तुकोबाराला कोण म्हणलं इकडं? तुकाराम महाराजांना नाही, त्या अलीकडल्या जिजाबाई नव्हत्या, त्या देवाला शिव्या चालू केल्या. आणि देवाला जशा शिव्या चालू केल्या, देवानी गुराखी बाळाचं रूप धारण केलं. देव पुढे हजर म्हणे, माई कोणाला व शिवे देता? म्हणे ते पंढरपूरचं काळ मेलं, संसाराचं इस्कूट केलं, मालकाला वेड केलं. कोणाला म्हणतात ते? देवालाच म्हणतात. ऐका ना, मला मोठा प्रश्न पडतो. आम्ही मंत्र जप करतो, आणखीन आमच्या स्वप्नात, माझ्या तर नाही, तुमच्या कोणाच्या असं नाही सांगायचं म्हणतात, माझ्या तर नाही आला आणखी स्वप्नात, माझ्या तर नाही स्वप्नात आणखी आलं का लक्षात? मंत्र जप करतो तरी आणखी स्वप्नात नाही. जिजाबाई शिव्या देत होत्या तर पुढे हजर होतात, गोराखी बाळाचं रूप धारण करून. परत गवळणी तरी काय करायचे हो? हसत असे शिव्या देतात त्या गवळणी. गवळणी शिव्या द्यायच्या, तो हसायचा. पण मला कधी कधी वाटते याला काय शिव्या आवडतात का काय? आपणही शिव्या चालू करावं का काय, मी विचारत होतो. पण एका तत्वचिंतकाने मला सांगितलं, बुवा त्या कोणाच्याही शिव्या खायला तयार नाही, अंतःकरण पवित्र पाहिजे, मुखातून शिव्या येऊ द्या, त्याला मंत्र वाटतात. आणि अंतःकरण विकाराने भरलेलं आहे, मुखातून शिव्या येऊ, मंत्र येऊ द्या, त्याला शिव्या वाटत असतील. जिजाबाई शिव्या द्यायच्या. उभा होता म्हणे, माई तुमच्या पायात तर काटा भरला. हो ना बाबा, पहा ना, मालकाच्या भाकरी घेऊन निघलो, पहा ना केवढा काटा भरला. म्हणे माई मी काटा काढू? म्हणे तुला काटा काढायला जमतो? तू म्हणे मनातल्या मनात म्हणे मी काटेच काढायची कामं करतो. कंसाचा मीच काढला, रावणाचा मीच काढला, कोणाचा कधी काढायचा मला चांगलं माहित आहे. मनात म्हणतो बरं का, माई मी गुराखीच आहे, मला काटा काढायला जमतो. मग आता काटा कसा काढावा लागतो? शेतात जाणारी मंडळी सगळे माता भगिनी आहे ना, ऐका. मग काटा भरल्यावर काटा कशाने काढतो आपण? काट्यानं काटा काढायचा मला पाहिजे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ते काटा काढण्यासाठी आता ते काटा काढण्यासाठी तिकडे काटा काढायला वेगळं आहे बरं का. ज्याचा काटा काढायचा त्याला पुढे बसवावं लागते. तिकडे कोण म्हणलं इकडे खाऊ घालावं लागतं? राजकारणात आहे. ज्याचा काटा काढायचा त्याला जास्त खाऊ घालावं लागतं, राजकारणात फक्त इकडे नाही ते. ज्याचा काटा काढायचा त्याला पुढं बसवावं लागते, पुढं बसवावं लागते. देवाने जिजाबाईला, जिजामातेला पुढं बसवलं. ज्याने काटा काढायचा त्याने पुढं, त्याच्या पुढे बसायचं आणि पुढे बसून गुडघावर पाय उभा करायचा. आणि त्या गुडघ्यावर ज्या पायात काटा भरला तो पाय टेकवायचा. बरोबर आहे ना? ते आठवा तुम्ही, डोळ्यासमोर ते दृश्य आठवा. मग तो पाय टेकवला का तो पायातला काटा दिसण्यासाठी ते पाय स्वच्छ करावं लागते, त्याला पाणी लागते. ते पाणी बाहेरच्या टाकीतलं जमत नाही, आपल्याच टाकीत हात टाकावं लागतं. बरोबर आहे ना? काही वेगळं आहे तुमच्याकडे काही? आपल्याच टाकीत हात टाकावा लागतो. ऐका मांडगाराव महाराज, देवानी आपल्या तोंडात असा हात टाकला, थुंका हाताला घेतला आणि जिजामातेच्या पायाला तो थुंका लावला. कशासाठी लावला हो? कशासाठी? मी बहिरा आहे, मला ऐकायला कमी येते. कशासाठी? कशासाठी? इकडे सांगा. काटा दिसण्यासाठी. बरोबर आहे ना? आपण थुंका काटा दिसण्यासाठी लावतो. देवाने थुंका लावला जिजाबाईच्या पायाला काटा दिसण्यासाठी. आता माझा प्रश्न ऐका, तुम्ही मुंगी पाहिली का? मुंगी तुमच्याकडे मुंगे आहेत का? मुंगळे आहेत? मुंगळा नाही, मुंगी. मुंगी माकुडा नाही, माकुडा म्हणतो. मुंगी. मुंगी आहेत ना मुंग्या इकडं? बर, किती पाय आहेत मुंगीला तुमच्या इकडं? विदर्भात मुंगीला कमी पाय आहेत का?
एक म्हणते 4, एक म्हणते 5. तुझ्या मुंगीला 4 पाय, त्याला 5 पाय. तुमच्या इकडे रे बापा बापा, इकडल्या मुंगीला 8 पाय आहेत. इकडं तू पाहिली का मुंगी? मुंगी पाहिली नाही? उद्या एक कर. आता फक्त मुंग्या पकड. रात्रीच्या महाराजांनी सांगितलं, सांग एवढं ऐक. किती आहे तुमच्या मुंगीला पाय? 6 कोण म्हणलं आणि 8 कोण म्हणलं? इकडे 8. तू मला 8 पायाची मुंगी उद्या धरून आणून दे, मी उद्या थांबणार. आणि तुम्ही 5 पायाच्या आणि 4 पायाच्या घेऊन या. ऐका ऐका ऐका, मुंगीला 6 पाय असतात. किती? 6 पाय असतात. 8 पायाच्या असतात कुठं कुठं, हे 6 पायाच्या. जाऊ दे आता. ऐका, 2 पायाच्या नाही म्हणू कोण. ऐका ऐका इकडे ऐका. 6 मुंगीला किती पाय असतात आता? 6. आता ऐका, मुंगीच्या पायाला घुंगराच्या चेन करायचे. ते तोरड्या म्हणता का चेन? साखळ्या काय म्हणता पायात? तोरड्या. घुंगराच्या तोरड्या करायच्या. किती तोळे चांदी लागेल बरं एका मुंगीला? घुंगराच्या तोरड्या करा किती तोळे लागेल? किती तोळे? सोनार कोणी असेल तर सांगा ना, किती तोळे लागेल? नाही? किती ग्रॅम लागेल बरं? किती ग्रॅम? ग्रॅम नाही, किती गुंजा लागल? ऐका, मुंगी केवढी, मुंगीचा पाय केवढा, मुंगीच्या पाय किती, घुंगराची चेन केवढी, आणि त्यातलं घुंगरू वाजलं तरी याला ऐकू जाते. मुंगी के पाव में बजने वाला घुंगरू, ते सुद्धा त्याला ऐकू जाते. ऐका, मुंगीच्या पायातलं घुंगरू जर त्याला ऐकू जाते, तर माझा प्रश्न तुम्हाला तो आहे, याला जिजाबाईच्या पायातला काटा दिसत नव्हता का? यानं थुंका का लावला? का लावला? उत्तर ऐका, उत्तर ऐका. त्याला काटा पाहायचाच नव्हता. मग कोणाच जिजाबाई? जिजाबाई भक्ताच्या भक्त आहेत. तुकोबाराची भक्ती करण्यासाठी निघलेली माऊली आहे. देवानी थुंका लावून जिजामातेच्या पायाला जे रजक्कन चिटकले होते ते त्या थुंक्यात गोळा केले आणि तो हात आपल्या तोंडात टाकला. देव इच्छी रज चरणीची. देवाने तो हात आपल्या तोंडात टाकला. ऐका, यज्ञात त्याला मंत्र म्हणून समर्पण केलं, तरी त्याशी करी वाकडे तोंड. तिकडे वाकडं तोंड करतो महाराज. कोण आहे देव? इंद्रचंद्र ज्याची पूजा करतात, श्रुती शास्त्र ज्याचं स्तवन करतात, महासिद्ध मुनी त्याची आराधना करतात, आणि तो परमात्मा जिजा मातेच्या पायाचे रजक्कन आपल्या मुखात घेतो. माई, काटा फार खोल आहे, दाताच्या कैचीत धरून काढू का? जगाचा मालक भगवान पर्वत, ज्याच्या पायाला लागण्यासाठी 3-3, 4-4 दिवस बारीत उभं राहून प्रतीक्षा करावी लागते, क्षणभर सुद्धा तिथं उभा राहत नाही, तो जगाचा मालक भगवान परमात्मा जिजामातेच्या पायाजवळ आहे. ऐका, धन्य आहे जिजामाता. देवानी पाय हातात धरला आणि देवाने आपलं मस्तक जिजामातेच्या पायाला टेकवलं. ते रजक्कन आपल्या मुखात घेतले आणि दाताच्या कैचीत धरून अलगद काटा काढला. वेदना शांत झाल्या. जिजाबाईने विचारलं, बाळ तुझं नाव काय रे? मी म्हणतो, तिनं विचारू नव्हतं, यानं खरं सांगू नव्हतं. ते म्हणे, मला विठ्या म्हणतात. म्हणे, हात मेल्या. आधी जर सांगितलं असतं तर काटाच काढू दिला नसता. तुझ्या मायबापाला काही दुसऱ्याचं नाव नव्हतं, त्या काळ्याचं नाव ठेवलं. पण तो काळ्याचं नाव ठेवलं का काळाच होता? हो, काळाच होता. ऐका ऐका, देव जर जिजाबाईच्या पायाच्या मातीची अपेक्षा करत असेल तर तो देव तुकोबाराच्या पायाच्या मातीची अपेक्षा करणार नाही का? म्हणून देव इच्छी रज चरणीची माती, आणि ती मिळण्यासाठी धावत चालत ती मागे मागे चालतो. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे. असा भगवत भक्त पवित्र आहे. किती पवित्र आहे! चिंतन करून करून देवातन त्यात फरकच राहिला नाही. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. दोन देव सारखाच आहे. ऐका, उलट देवाच्या भक्तीचं फल देवाच्या भक्तीपुरतं आहे, पण साधूच्या भक्तीत दोघाची भक्ती घडते, देवाची घडते आणि साधूची घडते. म्हणून देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे, पण त्यांच्यात फरकच राहिलेला नाही. तस्मिन् तज्जनेचे भेदाभावात अविभागेन दृष्टत्वात, असं ब्रह्मसूत्र ज्याच्या संबंधानं बोलते, त्यांच्यात अविभाग राहतो. म्हणून देव आणि संत एक होतात. आणि त्याच्या पुढे तुकोबारा सांगतात, बाबा तो भगवत भक्त किती पवित्र आहे. आमचे गुरुवर्य प्रातस्मृती वैकुंठवासी गुले बाबा सांगायचे, बुवा दोन तीर्थ आहेत, काही भौम तीर्थ आहे, काही चित तीर्थ आहे.
भौमतीर्थात सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ जर कोणतं असेल तर त्रिवेणी संगम आहे. प्रयाग सध्या कुंभ चालू आहे. प्रयाग सगळ्यात पवित्र आहे. भौमतीर्थात त्रिवेणी जशी पवित्र आहे तसं चित तीर्थात नामधारक महात्मा अतिशय पवित्र आहे. काय काय विशेषता? तो म्हणजे चेतन त्रिवेणीचा आहे, तो आहे देव आहे आणि तिथं नामाचा ओघ आहे. अभंगाचं शेवटचं म्हणे देवा भक्ताचा
समर्पण करतो। ती समाधी संजीवन समाधी आहे आणि संजीवन समाधी म्हणल्यानंतर आजही तिथून कृपा कंपायन होऊ शकते। भक्तीची समाधी भाव समाधी ज्ञानाची समाधी मला वाटते ज्याला जी स्वरूप स्थिती प्राप्त होणं ही ज्ञानाची समाधी आहे। योगाची समाधी निर्विकल्प समाधी आहे, कर्माची समाधी नैष्कर्म्य स्थिती आहे आणि सगळ्या समाधीचा अंतर्भाव ज्या समाधीत होते ती संजीवन समाधी आहे। अशी ही संजीवन समाधी आपल्यावर अशीच कृपा कंपायमान करो अशी सद्भावना करतो। झाली सेवा त्यांच्याची समर्पण करतो। गोड अशा प्रकारचं वातावरण आहे। टाळकरी गावातलेच आहेत का? हो, वा आनंद वाटला। तरुण टाळकरी गावात आहेत। हे उद्याचं भविष्य आहे, गावातला परमार्थ चांगला आहे यातच आपल्या लक्षात येते आणि पुढेही बसलेले हे उद्याचं नाही परवाचंही भविष्य इथंच आहे। आलं लक्षात, आलं लक्षात। परवाचंही भविष्य ओ महाराज हो इकडं पहा, काय एवढी चिंता आहे? होणार आहे सप्ताह, काय चिंता करू नका। आलं लक्षात, सगळ्या सप्ताहाचं टेन्शन एकट्यावरच का टाकलं तुम्ही? जरा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर पुढची सुद्धा पिढी इथं आहे म्हणून आनंद वाटला। 8 ते 10चं कीर्तन आहे पण यातही सगळेजण लहान बाळ गोपाळासह सगळे उपस्थित आहेत। कोटी कोटी धन्यवाद देतो। धार्मिक अशा प्रकारचं गाव आहे, विशेषतः संतांची वस्तीची आहेत त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही। अशीच महाराजांची कृपा वृद्धिष्णू स्वरूपाची आपल्यावर व्हावी अशी सद्भावना करतो। सेवा समर्पण करतो, वाणीला विराम देतो। मोठ्या प्रेमानं टाळी वाजवून एकदा संतान देवाचं भजन विठ्ठल के